सगळीकडे संभवामी युगे युगे आहे, त्याच्या मागे लागले मी. म्हणलं ना, कृष्ण आयुष्यात येतो ना लोकांच्या, तो असा साधा सुद्धा येत नाही. लोकांचं ना खूप असं वेडं प्रेम आहे कृष्णावर. लोक लिटरली येऊन पाया पडतात, मी तुला हात लावू का? म्हणजे देव समोर आल्यावर लिटरली मी त्याला असं विचारेन की मी हात लावू का? एक प्रेग्नेंट बाई आली होती 9 महिन्याची पुण्याच्या शोला, आणि ती म्हणाली की मला ना भगवद्गीता नाही वाचता आली या सगळ्या दरम्यान, आणि ती असं मला म्हणाली, तुमचा हात ठेवा ना माझ्या पोटावर, आशीर्वाद द्या त्याला. या शोच्या नंतर ते अनुभवायला मिळतं की लोक कसा विचार करतात. आपण असा विचार करूच शकत नाही. आपण असं म्हणतो की आपण छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन बसतो. लोकांना खूप दुःख आहेत का आयुष्यात. कांट हॅव इमॅजिन की सुमित दादा असा माईकच्या समोर आहे, तो एक डायलॉग घेतोय आणि तो असा डायलॉग घेतल्यानंतर खिडकीतनं बघतोय, ओके फॉर यू, दुसरं असं घेऊ, अच्छा तुला असं नको आहे, ओके मी असं घेतो. हे सुमित राघवन. आता काय होतं, एंट्रीला टाळ्या येतात, सिलेवेटमध्ये टाळ्या मिळतात, चांगला आहे, ऑडियन्स जरा जाणताय, त्यांना कळतंय, ओके. कोल्हापूरला असं झालं, पहिल्या हाफला एकदाही टाळी नाही आली. कृष्णाला फार कमर्शियल बनवलंय. सोशल मीडियावर त्यांचे डॉल घेऊन जे रील्स व्हायरल होतात ते कधीतरी मला फार डिस्टर्बिंग वाटतात. इफ ही इज द क्रिएटर ऑफ यू, तुम्ही असं काय देऊ शकणार आहेत त्याला, इतका मोठा तो आहे तर. पण तुम्हाला असं वाटतंय की 21 नारळांचा प्रसाद चढवला तर देव खुश असतो तुमच्यावर? आणि मला असं वाटतं हा एकमेव देव आहे ज्याच्यावर इतकी निखळ, वेडसर आणि ज्याला लॉजिकच नाहीये अशी भक्ती आहे. देव होणं कठीणच आहे. पण लाईट्स, कॅमेरा, फेम. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे, आणि मला नेहमीच असं सांगावं असं वाटतं याच अभिनेत्रीबद्दल जिच्यासोबत आता हा इंटरव्ह्यू सुरू होणार आहे. थंबनेलवर बघितलंच असेल, तरी पण हे इंट्रोडक्शन माझं काम आहे म्हणून मी देते की काही कलाकार ट्रेंड नाही फॉलो करत, ते स्वतःचा ट्रेंड तयार करतात. बऱ्याच अभिनेत्री मी पाहिल्या ज्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आधी वेगळा होता आणि त्यांच्या कामाने तो दृष्टिकोन अगदीच वेगळा झाला आहे. म्हणजे मी कधी इमॅजिनही केलं नव्हतं की संस्कृतीसोबत मी आत्ता हा इंटरव्ह्यू करेन आणि मी या विषयावर गप्पा मारेन. कारण का जेव्हा मी तिची कामं बघितली तेव्हा मला वाटतं की अरे या छान आहे अभिनेत्री, किंवा मराठीला एक प्रॉमिसिंग चेहरा आहे. पण नंतर तिच्या कामातून तिने इतकं सिद्ध केलं किंवा इतक्या गोष्टी खोडून काढल्या मागच्या, ज्याच्यावर तिच्यावर टीका होत होती. आणि आज जेव्हा संस्कृती माझ्यासमोर बसली आहे तेव्हा संस्कृती, मला असं वाटतं की तू खूप अचीव केले. मला असं वाटतं की तू आता म्हणशील की नाही गं, आत्ताशी तर सुरुवात आहे. पण या 2-3 वर्षात जेव्हा मी संस्कृती बालगुडे हे नाव ऐकते तेव्हा त्या नावापुढे बऱ्याच गोष्टी लागल्या गेल्यात. ती फक्त अभिनेत्री नाही आहे. जेव्हा तू हॉलिवूडला जातेस किंवा तिकडचे फोटो टाकतेस किंवा तिकडच्या जमिनीवर मराठी म्हणून वावरतेस, हे पत्रकार म्हणून आम्हाला कवर करायला फार आवडतं. आम्ही फक्त नाही ही आमची मराठी अभिनेत्री आहे हे नाही होत. आताही जेव्हा कान फिल्म फेस्टिवलला आपले मराठी सेलिब्रिटी गेलेले तेव्हाही पत्रकार म्हणून आम्हाला खूप प्राऊड फील होतं, कारण का आम्हाला एक वेगळी स्टोरी करायला मिळते. पण संभवामी युगे युगे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हा पॉडकास्ट होणार आहे आणि बऱ्याच गप्पा होणार आहेत. पण संस्कृती, खूप स्वागत आहे तुझं बिहाइंड द फेममध्ये. थँक्यू. कशी आहेस तू? मी खूप मस्त आहे. तू कशी आहेस? मी कमाल आहे. थोडी दमली आहे मी, पण ठीक आहे. पण आता जेव्हा मी संस्कृतीचं सोशल मीडिया किंवा इंस्टाग्राम ओपन करते, मला संस्कृती नाही दिसत आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे एखाद्या आर्टिस्टसाठी की एकच प्रोजेक्ट आहे पण मी तो इतक्या दणक्यात करते. मला नको आहेत 100 प्रोजेक्ट किंवा माझ्या महिन्याला 2-3 फिल्म्स नाही आल्यात तरी चालेल. पण मी जे करते ते माझं आहे. मी सेट केलं आहे, माझा ट्रेंड आहे. काय भावना आहेत आत्ता, आणि आत्ता लाईफ कोणत्या फेजमध्ये सुरू आहे? कालच प्रयोग झाला आणि मुंबईत होता प्रयोग. मी नेहमी प्रयोगाच्या दरम्यान असं म्हणते की जेव्हा शो संपतो तेव्हा असं म्हणते की कधीच ना ऑडियन्सच्या टाळ्यांची, ऑडियन्सच्या गर्दीची आणि रिस्पॉन्सची कधी सवयच होऊ शकत नाही. कशाने सवय होऊ शकत नाही. त्यांचा जो रिस्पॉन्स आहे हा एव्हरी टाईम नवीन वाटतो आणि एव्हरी टाईम ती जी भावना असते शो संपल्यानंतरची
त्याची सवयच होत नाही. असं वाटलं 15व्या शोला, ओके आय हॅव सीन इट ऑल. याच्यापेक्षा कौतुक नाही होऊ शकत. 20व्या शोला आलो, सॉरी 20व्या कशाला 17व्या शोला आलो, काहीतरी वेगळंच होतं. आता असं वाटतं ओके आता बघितलं, याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. 20व्या शोला अजून वेगळा अनुभव येतो आणि काल आमचा 23वा शो होता, 22वा शो होता. सो परत एकदा वेगळाच अनुभव, खूप इमोशनल व्हायला होतं. आत्ता जसं आयुष्य चाललंय ते खूप सुंदर चाललंय. अं, खूप कष्ट घ्यावे लागतात, ज्याला मला असं वाटत नाही की कधी मी घाबरली आहे, किंवा मला असं वाटतं की ज्या गोष्टी मला आवडतात त्याच्याविषयी मला कष्ट आपण घेतो असं वाटतच नाही. पण सध्या जे चालू आहे ते खूप असं अं, सगळीकडे संभ्रमामी युगे युगे आहे. त्याच्या मागे लागली आहे मी खरं तर, ऑनेस्टली खूप सांगायचं झालं तर, की तो अजून प्रमोट कसा करता येईल, लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल. थँकफुली आत्तापर्यंतच्या ला माउथ पब्लिसिटी ही खूप आम्हाला फायदेशीर ठरली आहे. लोक सोशल मीडियावर बघून, फक्त रील बघून Correct. शोला येत आहेत. आणि ऑल्सो मला असं वाटतं की डान्स परफॉर्मन्स हा मला नवीन नाही, पण तो अभिनयाबरोबर करणं, किंवा इट्स अ डान्स ड्रामा, इज नॉट एक्झॅक्टली अ डान्सिकल. तर त्यामुळे थोडंसं काहीसं त्याला थिएटरचं वलय आहे, किंवा त्याला थिएटरची एक बाजू आहे. सो एंटायरली डान्स नसून तो थोडा अभिनयाचा पण पार्ट आहे. तर हे माझ्यासाठी कुठेतरी नवीन होतं. प्रत्येक प्रयोगाला आपल्याला एका ठिकाणी रडायचं आहे, पण ते अ, रडता येईलच की नाही, तिथे रडू येईलच की नाही, या सगळ्या गोष्टी मी नव्याने शिकतेय. सो हा अनुभव वेगळा आहे आणि नाही म्हटलं तरी खूप जबाबदारी वाटते. अगदीच. पण संस्कृती इज इक्वल टू भरतनाट्यम आणि संस्कृती इज इक्वल टू कृष्ण. हे समीकरण आम्ही अनेक वर्षांपासून बघतोय. किंवा ते पेंटिंग असू दे किंवा तो घरी फक्त टी व्ही समोर असलेला तो डान्स असू दे. हे इतकं सगळं या 3 गोष्टी एका प्रोजेक्टमध्ये आणणं, संस्कृती खूप मेहनत आहे किंवा खूप विचार आहे. म्हणजे मला नाही वाटत की कृष्णावर आधारित असा डान्सिकल ड्रामा मी पाहिलाय किंवा मी ऐकलाय. तर हे मला करायचं आहे. हे जेव्हा स्वप्न बघितलं की कुठेतरी असशील की आपण हे करूया का? काय थॉट होता? हा कधी विचार आला की नाही हे मी केलं पाहिजे? काहीतरी असं बघितलं होतं थिएटरमध्ये जाऊन, असंच एक डान्स ड्रामासारखं. ॲक्च्युली ड्रामा नव्हता तो, इट वॉज जस्ट लाईक अ डान्स थिंग. आणि असं वाटलं की आपण पण केलं पाहिजे का हे असं कधीतरी. पण तरीही मी ते सीरियस नव्हते ॲब्सोल्युटली त्या गोष्टीविषयी. कारण का मला असं वाटतं आपण जोपर्यंत एका गोष्टीमध्ये पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण ते करू शकतो की नाही. त्यामुळे मला स्वतःवरचाच कॉन्फिडन्स नव्हता की आपण हे करू शकतो. कारण का यू सी, या सगळ्या दरम्यान ना माणसांशी खूप डील करावं लागतं. हो. आणि हो, हो. ते मला जरा अवघड वाटतं या सगळ्या गोष्टी. सो आय वॉज लाईक की ठीक आहे, केलं तर अर्थातच कृष्णावर करणार, माझा आवडता विषय म्हणून. पण काय कसं करायचं काही माहिती नाही. जे माझ्या डोक्यात आलं होतं की मला एक्झॅक्टली दाखवायचं काय, तर त्याची नोट मी 2024च्या नोव्हेंबरमध्ये लिहून ठेवली होती. पहिली नोट, की मला हे असं-असं दाखवायचं आहे. आणि ओरिजिनली मला एका वेगळ्या भरतनाट्यमच्या गुरूंबरोबर हा शो परफॉर्म करायचा होता. म्हणजे मी असा तो डोक्यात ठरवला होता की ते कृष्ण असतील आणि त्या अनुषंगाने माझी थीम असेल और व्हॉटएव्हर ते कोरिओग्राफी करतील, और असा आम्ही तो प्रेझेंट करू. त्याला कमर्शियल स्वरूप द्यायचं आहे की नाही हे काहीच डोक्यात नाही. आणि अर्थात मला असं वाटतं एक कमर्शियल आहे की नाही शो, हा पर्स्पेक्टिव्ह आहे आत्ता या क्षणाला. कारण मला नाही वाटत की शोची थीम जेव्हा तू बघशील तेव्हा तुला लक्षात येईल की शोची जी थीम आहे ती फार कमर्शियल नाही आहे. ती खूप जड आहे तसं पाहायला गेलं तर. सो त्या अनुषंगाने विचार सुरू झाला की काय करायला पाहिजे. युगाय क्रिएशन्सच्या अंडर आम्ही हे प्रोड्यूस केलेलं आहे. मी आणि माझा एक को प्रोड्युसर केदार सोमण. सो केदार दादा नोज मी सिन्स अ व्हेरी लाँग टाईम. आणि केदार दादा मला असं म्हणाला की तू सिरियस असशील तर खरंच विचार करा या गोष्टीचा, नाहीतर आत्ता सुरुवात करावी लागेल सगळंच बघता. म्हटलं ओके. तर आधी सुरुवात झाली की काय दाखवायचं आहे. हं. मग कोणते कृष्णाचं आयुष्य किती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्या आयुष्यातले कोणते क्षण दाखवले गेले पाहिजे. बरं, मग ते प्लेनली दाखवायचेत का? या सगळ्या दरम्यान कृष्ण नीतीवर माझा खूप अभ्यास सुरू झाला. खूप अभ्यास ॲज इन
असं नाही मी खूप गोष्टी वाचल्यावर अशा नाही, पण वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह ऐकले कृष्णाविषयीचे. आता काही जणांना कृष्णावर रागही आहे किंवा काही जणांना वाटतं कृष्ण हा विलन आहे. मलाही वाटतं काही काही म्हणजे मला असं वाटतं कौरवांच्या आयुष्यात कृष्ण विलन असूच शकतो की. आणि हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की हा जो देव आहे तो फक्त देवत्व म्हणूया किंवा नुसता चांगला वागून पुढे नाही गेलेला. तो जिथे वाईट होता तिथे तो वाईट होता आणि विच इज व्हेरी ह्युमन टू बी ना. म्हणजे आपण सगळ्यांच्या नजरेत चांगलेच असू असं नाहीये आणि विच मेक्स इट मोर रिलेटेबल. कृष्णनीती का? कारण मी खूप आधीच्या खूप इंटरव्ह्यूजमध्ये हे म्हणत आली आहे, माझ्या लेखी ती आयुष्याची फिलॉसॉफी आहे. आयुष्य कसं जगलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटत गेल्या मला. या सगळ्या दरम्यान असं वाटायला लागलं, की अरे कृष्णाच्या आयुष्याची तर ट्रॅजेडी आहे आणि हे कसं मिस होऊ शकतं? जर मी असं म्हणते, की माझं खूप प्रेम आहे कृष्णावर, तर मला ही बाजू अगदीच समजली पाहिजे. आणि तिकडनं असा विचार आला, की हा जर शो असेल, तर तो कृष्ण नीतीवर फोकस्ड असेल आणि कृष्णाची असलेली मानवी बाजू ही लोकांच्या समोर आणली पाहिजे. कारण कृष्णाचे जे पराक्रम आहेत किंवा जे कर्तृत्व आहे, त्याच्या खूप त्याच्या मागे लपल्या जाते त्याची ट्रॅजेडी किंवा त्याची शोकांतिका. जय श्री कृष्ण किंवा आपण तो गजर करतो किंवा मी नेहमी म्हणते, की त्याच्या ग्लोरीमध्ये वी आर टू मच इन्व्हॉल्वड इन हिज ग्लोरी, की त्याचं वलय इतकं आणि तो किती मोठा देव आहे. पण खरं बघायला गेलं तर तो किती दुःखातनं गेलाय आणि याचं मला असं खूप हे वाटायला लागलं, अट्रॅक्शन वाटायला लागलं आणि तेव्हा ठरलं, की दाखवायचं तर हे दाखवायचं, की त्याची मानवी बाजू दाखवायची. कारण का एकमेव देव जो पृथ्वीवर आला, जो मानवी जीवन जगला आणि त्याच्यातून निवृत्त झाला. सो हे मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं, की आपण अ, हे खूप कन्व्हिनियंटली विसरतो, की देव म्हणजे त्याने चांगलंच हो. वागलं पाहिजे किंवा अरे असं नाही देवाला हे चालणार नाही. पण देवाने स्वतः काय केलेलं आहे आपण म्हणूया धर्माचं रक्षण करण्यासाठी. हे किती नॅचरल आहे आणि हे तो आपल्याला सहजपणे सोपं करून सांगून जातो, की आयुष्य कसं जगलं पाहिजे. या सगळ्या दरम्यान ही सगळी प्रोसेस सुरू झाली. मग कालिया आले रायटर्स. मंदार चोळकरला अ, ज्याने हा शो लिहिलेला आहे, त्याला आम्ही अप्रोच झालो आणि ही वॉज व्हेरी एक्सायटेड. तो म्हणाला, "मला ही कॉन्सेप्टच आवडली" आणि तो खूप एक्साईट झाला आणि त्याने लिहायला सुरुवात केली. तन्मय भिडे, ऋतुराज साठे यांनी म्युझिक केलेलं आहे या शोचं. अप्रतिम म्युझिक केलं इफ आय से सो मायसेल्फ. पण खरंच खूपच कमाल म्युझिक केलेलं आहे त्यांनी. सो ते ऑन बोर्ड आले. मग झाली ती प्रोसेस सुरू. तो आता लिखाण एका साईडला सुरू आहे आणि एका साईडला मला प्रेशर आलं होतं, की याची कोरिओग्राफी करायची आहे. सो ती सुरुवात केली पाहिजे. मग मुली शोधणं आलं. मग मुंबईत करायचा म्हणजे प्लांट हा मुंबईत करायचा का तो पुण्यात करायचा? इकडनं सुरुवात. मग म्हटलं पुण्यात प्रॉबब्ली बेटर आहे. सो भरतनाट्यम डान्सर्स तेही मिळणं अतिशय कठीण होतं आणि मला वाटलं नाही की इतकं कठीण जाईल. पण 1-1.5 महिना तर फक्त भरतनाट्यम डान्सर्स शोधण्यात गेला होता. म्हणजे खूप स्पष्टपणे सांगायचं झालं तर भरतनाट्यम जे आत्ता कमर्शियलाइज्ड क्लासिकल डान्स म्हणूयात, जो कमर्शियलाइज झालाय इज नॉट नेसेसरी इट मीन्स दॅट यू आर अ भरतनाट्यम डान्सर. करेक्ट. तुम्ही शिकत असाल, पण तुम्ही क्लेम नाही करू शकत अप अँड अंटिल की तुम्हाला त्याचं टेक्निकल नॉलेज आहे. भरतनाट्यम याला क्लासिकल शास्त्रीय नृत्य का म्हणतात? कारण का तो एका धाटणीचा असतो आणि तो त्या फॉर्ममध्ये किंवा त्या आय डोंट वॉन्ट टू से बाउंडरीज बट त्या डिसिप्लिनमध्ये केला जातो ना. कथक असू दे, भरतनाट्यम असू दे. सो असे खूप लोक आहेत जे मी भरतनाट्यम डान्सर आहे. पण बघितल्यावर अजिबात वाटत नाही भरतनाट्यम डान्सर आहे. आणि हे मी का म्हणू शकते? कारण का मी माझ्या आयुष्यातली 10 वर्ष दिली आहेत भरतनाट्यमला आणि मी त्याच्याविषयी खूप पॅशनेट आहे. आपण हा कप गोल आहे, तर तो चौकोनी कदाचित वेगळ्या स्टाईलमध्ये असू शकतो. पण जर भरतनाट्यममध्ये हा कप गोलच असला पाहिजे, तर तुम्ही गोल आहे, तर तो त्याचा चौकोन नाही करू शकत. हा इतका सोपा मुद्दा आहे. याच्यासाठी डान्सर्स शोधणं खूप कठीण गेलं आणि मग आली कोरिओग्राफी. मग ती एंडलेस प्रोसेस म्हणजे पहिला आमचा शो ओपन झाला दुबईला. तिथे जाईपर्यंत कोरिओग्राफी चेंज होत होती. कारण का म्युझिक हळू चेंज व्हायचं. म्हणजे आज समजा राधाकृष्णाचा एक गाणं होतं, ते बसवलं.
तर त्याच्यामध्ये ते एन्हान्स करून वेगळेच बीट वाजायला लागायचे. मग मला प्रेशर यायचं, ओ फ्रीक मी हे बीटच नाही वापरले तिथे किंवा मी हे पकडलेले नाही आहेत. सो हा जो कोरिओग्राफीचा काळ होता तो जवळपास एक 2.5-3 महिने होता. आणि तेवढा वेळ लागलाच कारण कृष्ण अवघड विषय आणि तो जर मला असा हॅपी असलेला आणि खूप असा अ, अ, आपण म्हणतो ना मनमौजी त्याची जी एक इमेज आहे तो दाखवायचा असता तर कदाचित सोप्पा गेला असता. पण हे जर जेव्हा मी म्हणते की त्याचं दुःख दाखवायचं आणि त्याची नीती कुठेतरी जरा सरफेसला आम्ही टच केली आहे, ते लिखाणात अवघड होतं, ते म्युझिकमध्ये अवघड होतं आणि याच्यात काही कौतुक नाही आहे ऑनेस्टली. पण मी म्हणते याला वेळ खूप गेला, हो. वाजवीपेक्षा जास्त वेळ गेला. अजूनही आता शो विंगेतनं बघताना सुद्धा मला सुचत राहतं की नाही हे चुकीचं, हे छान नाही दिसत आहे, हे पण हे करू. तर माझे जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत ते एक सतत गॅसवर असतात की आता ही काय सांगेल नेक्स्ट शोला की इथे म्युझिक आणा वगैरे. सो साचा आहे पण यू नो इट्स अन एंडलेस प्रोसेस. ऑर मे बी बिकॉज कृष्ण असल्यामुळे यू सो मेनी थिंग्स टू एक्सप्लोअर. म्हणजे किती गोष्टी आपण त्याच्यामध्ये आत जाऊ शकतो की इट कुड बी ॲज सिम्पल ॲज की समजा आपण द्रौपदी वस्त्रहरणाचा सीन आहे या डान्स ड्रामामध्ये आणि असं वाटतं विंगीत मी जेव्हा उभी असते माझ्या एंट्रीच्या आधी तेव्हा असं बघून वाटतं की नाही यार, दुर्योधनाने ही मुवमेंट नाही केली पाहिजे. ही इतक्या बारीक गोष्टी असतात. तर मी एंडलेस याच्यासाठी म्हणते कारण ते सुचत राहतं. ते एंडलेस आहे, ॲक्च्युअली एंडलेस आहे. कधी-कधी मला असा स्वतःच्या कोरिओग्राफीचा कंटाळा येतो बघून. तर मला असं वाटतं चेंज करू दे. तर या बिचाऱ्या त्या माझ्या परफॉर्मन्सला त्याची सवय झाली आहे आणि त्या मला हसत-हसत म्हणतात सुद्धा की प्लीज तू जास्त वेळ एकटी राहत जाऊ नकोस कारण तू बसवत राहते मग. पण ओव्हरऑल हा अत्यंत एनरिचिंग असा एक्सपिरियन्स झालेला आहे. हे जे वर्ष गेलं अचानक हे सगळं करण्यात हे कळलंच नाही कुठे गेलं हे वर्ष 2025 याच्यामध्ये हा शो बिल्ट झालाय. तर त्यामुळे असं वाटत नाही की खरं तर आपण एक वर्ष दिलं या शोला. तो असा होईल, त्याचा रिस्पॉन्स असा होईल, तो ॲक्च्युअली 20व्या शोपर्यंत पोहोचेल की नाही, हे अजिबातच विचार डोक्यात नव्हते. कारण का ॲब्सोल्युटली कमर्शियल करायचा आहे हा शो आणि याच्यातनं काहीतरी मॉनिटरी गेन होणार आहे आपल्याला, याच्यासाठी हा शोच केला नव्हता. हे माझं अ, अतिशय त्या भरतनाट्यमवर असलेलं प्रेम आणि कृष्णावर असलेलं प्रेम आणि मुळात कला आपल्याला सादर करायला मिळते की नाही, बास याच्या पलीकडे या शोचा विचार केला गेला नव्हता. आता त्याचं जे होतंय ती लिटरली रसिक प्रेक्षकांची कृपा आहे आणि देवाची कृपा आहे. बाकी आम्ही परफॉर्मर्स आहोत आणि आम्ही आमचं काम करतो. जी कोरिओग्राफी ठरली आहे ती आम्ही 2 तास परफॉर्म करतो. त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. किती छान. तू इतकं छान सांगितलंस, इतकं छान. पण जेव्हा ती कलाकृती बघितली जाते, मी बरेच कमेंट वाचले त्या पोस्ट खाली. तेव्हा त्यात एक कमेंट अशी होती की ती वाटतच नाही आहे ती स्त्री आहे. कृष्ण परफॉर्म करणारी ती स्त्री वाटतच नाही आहे ती स्त्री आहे आणि हीच कमेंट मला इतकी माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं हो. म्हणजे तुझं बॉडी पोश्चर हे थ्रू आऊट इतकं मॅनली, म्हणजे ते लहानपण दाखवलं. तू लहानपणापासून ते महाभारतापर्यंत सगळं दाखवलं आहे. या सगळ्या याच्यात ते बॉडी पोश्चर मेंटेन करणं भरतनाट्यममुळे इझी गेलं असेल कदाचित. पण मेंटली ते बॉडी पोश्चर सांभाळणं ते 2-2.5 तास किती डिफिकल्ट आहे. ॲज क्लासिकल डान्सर्सना आम्हाला शिकवतातच ना वेगवेगळे कॅरेक्टर्स करणं आणि अभिनयाची आता जोड असल्यामुळे अजून कळतं की त्याची ट्रिक काय. करेक्ट. भरतनाट्यम हा डान्स फॉर्मच खूप असा तटस्थ आणि खूप स्कल्पचरिस्क आहे आपण त्याला म्हणूयात. ग्रेसफुल जिथे व्हायचा तिथे तो होतो पण तसा खूप स्कल्पचरिस्क आहे. म्हणजे मूर्ती नाचते असं वाटतं जेव्हा एखादी भरतनाट्यम डान्सर नाचते. पण नंदलेस अनेक भरतनाट्यमचे मेल गुरुज मी बघितले की ते नाचतात काय आणि मेल काय दिसतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ फिमेल डान्सिंग डुईंग द सेम स्टेप्स. तर एकतर खांदे अतिशय ताठ असतात जे आम्हाला सांगतातच ॲज भरतनाट्यम डान्सर्स की पहिला रूलच आहे की शोल्डर्स टाईट ऑलवेज, कोर टाईट एकदम. सो ते पण खूपदा ऑब्झर्व केलं आणि अर्थातच मला असं वाटतं जर तुम्ही 3 महिने एखादी गोष्ट त्याचा रियाज करत असाल तर सगळ्यांना सगळं शक्य आहे. त्या सगळ्या दरम्यान ज्या गुरूंना मी फॉलो करते आणि या सगळ्या वेळेत मी त्यांनाच
ते माझे सायलेंट गुरु आहेत. जेव्हा मी रियाजच सुरू केलं होतं तेव्हा मी त्यांना फॉलो करत गेले. मी त्यांच्या स्टाईलला अडॅप्ट केलं. मैसूर नावाची एक भरतनाट्यममध्ये एक शैली आहे, त्याला अडॅप्ट केलं. तर या सगळ्या ड्युरिंग दिस प्रोसेस ना खूप ऑब्झर्व केलं की मेल डान्सर्स कसे नाचतात. म्हणजे ओके. त्यांचा डिफरन्स काय. जर समजा एखादी स्टेप असेल, कॅन बी ॲज सिम्पल ॲज 1 2 3, फिमेल कशी करते आणि मेलमध्ये तो डिफरन्स काय. ऑल्सो बॉडी स्ट्रक्चर हा मेजर डिफरन्स. बॉडी ॲनाटॉमी इज द मेन थिंग. बट देन असं वाटलं की ह्याच्यात ना कुठे मला कंट्रोल केलं पाहिजे. का? कारण ॲज एक स्त्री म्हणून पटकन ग्रेसफुल होते मुवमेंट. समजा जास्त लचक येते तर ती लचक नसली पाहिजे ना बॉडी लँग्वेजमध्ये. पुरुषांना नसते लचक. ग्रेस हातांमध्ये येतो किंवा बॉडी पोश्चर ॲज अ होल टॉर्सोमध्ये तुझा ग्रेस येतो. लचक ही स्त्रीकडे असते, ग्रेस स्त्रीकडे असते. आणि पुरुष जेव्हा स्त्री करतो तेव्हा त्याची एक सुंदर गंमत तीही आहे. पण जी नॅचरल ॲज फेमिनाईन ग्रेस असते आपल्याकडे ॲज फिमेल्स, एक ग्रेस असते दॅट करेक्ट. पुरुष कधीच मॅच करू शकत नाही ना. तर ते कमी लचकणं आणि कमी ग्रेसफुल असणं, ताठ होऊन नाचणं, हे याच्यावर खूपच भर दिला. अजूनही देते. कधी कधी स्टोरीज जेव्हा अपलोड होतात आणि जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं बापरे हे किती हे फिमेल झाली आहे ही मुवमेंट, ही याची नाही झाली पाहिजे. पण ऑल्सो उभं राहणं एक सतत 2 पायात अंतर असलं पाहिजे उभं राहताना. आता तो अर्थातच तो कृष्ण असल्यामुळे तो दैवी आहे त्याच्यात काहीतरी, तर त्यामुळे त्याचं बघणं कसं असेल, तो काही नॉर्मल पुरुषासारखा नाही बघणार कदाचित. पण त्याचा राधेला टच करण्याची बॉडी लँग्वेज कशी असेल किंवा तो चिडल्यावर कसा वागेल याचा खूपच अभ्यास केला होता. आणि अर्थातच ते बघून बघून कळत होतं. असं नाही आहे पहिल्या शोला क्रॅक झालं, दुसऱ्या शोला क्रॅक झालं, अजूनही क्रॅक होतच आहे. जसं मी म्हणलं, बघून कळतं की ओके हे वर्क होत आहे, हे मला चांगलं वाटतंय दिसायला. मग मुलींना 1 पैसा जास्त कष्ट घ्यायला लागले. फॉर एक्झाम्पल मी त्यांना सांगत होते की आत्ताच एका प्रॅक्टिसला मी म्हणलं की राधेचा जो एक गोपिकांचा एक डान्स आहे कृष्ण राधे, म्हणलं जितके तुम्ही फेमिनाईन कराल ना तितकी मी पुरुषी दिसेल. ओके. यु नो दॅट हॅज टू बी बॅलन्स्ड आउट. आणि ते कसं की वाजवी, म्हणजे मी त्यांना खूप असं हसत हसत सांगते की आता एक समजा अशी एक मुवमेंट आहे, फक्त एवढी जरी मुवमेंट असली तर मी म्हणलं की त्या 80sच्या हिरोईन्स कशा किती म्हणजे ड्रामा, तो ड्रामा पाहिजे मला इथे आणि तो पाहिजे ड्रामा. तर मी जर फक्त एवढं बघितलं तर मी खूपच मेल कॅरेक्टर दिसेन. कॉस्ट्युमवर खूप मेहनत घेतली त्या बाबतीत सुद्धा, की कसं टायटर दिसेल किंवा कसं मेल बघूनच असं वाटेल की हे मेल आहे. आणि अर्थातच मुवमेंट्स अशा होत्या, कोरिओग्राफी वाईज तसा विचार केला गेला. माझी कोरिओग्राफी जरा वेगळी आहे इन कम्पॅरिझन टू एव्हरीबडी हू डान्सेस ऑन द शो, एस्पेशली जेव्हा फिमेल मेल असं जे असतं. सो ह्याचा खूपच विचार केला गेला आणि आय एम जस्ट ग्लॅड दॅट इट शोज लाईक दिस. कारण त्याची मला अशी दुसरी बाजू वाटते की लोकांचं ना खूप असं वेडं प्रेम आहे कृष्णावर. भक्ती खूप वेगळ्या लेवलला आहे आणि या शोच्या नंतर ते अनुभवायला मिळतं की लोक कसा विचार करतात. आपण असा विचार करूच शकत नाही. वेडसर म्हणजे एक वेडसरपेक्षा इनसेंट भक्ती, खूपच निखळ भक्ती आहे ती, निखळ प्रेम आहे कृष्णावर. आणि मला असं वाटतं हा एकमेव देव आहे ज्याच्यावर इतकी निखळ, वेडसर आणि ज्याला लॉजिकच नाही आहे अशी भक्ती आहे. प्रॅक्टिकल असलेला प्रॅक्टिकल माणूस कृष्ण प्रेमाच्या मध्ये काय वागेल, कसा वागेल हे तू सांगूच शकत नाही. आणि जर त्यांना असं वाटतं की संस्कृती ही संस्कृती वाटतच नाही, ती कृष्ण वाटते, ते नजरिया आहे. मला हाच माझा नेक्स्ट क्वेश्चन होता संस्कृती, की लोक लिटरली येऊन पाया पडतायत, मी तुला हात लावू का? म्हणजे देव समोर आल्यावर लिटरली मी त्याला असं विचारेन की मी हात लावू का? तर जेव्हा ते तुझ्या समोर येत आहेत, ते तुला विचारतायत की मी हात लावू का, मी पाया पडू का, लिटरली डोकं ठेवतायत पायावर. आणि तेव्हा मी तुझं पूर्ण, जर मी तुला नोटीस केलं तर तू उभी होतीस, तू मागे पण झाली नाहीस, तू त्याला हात पण लावला नाहीस, तू काहीच रिॲक्ट नाही झाली. म्हणजे ऑब्व्हियसली तुला कळलं नसेल की काय रिॲक्ट व्हावं. पण जेव्हा त्या मुलाने तुझ्या पायावर डोकं ठेवलं किंवा त्याने सांगितलं की मला तुझ्यात कृष्ण दिसला किंवा दिसतोय, काय अभिनेत्री म्हणून, अभिनेत्री बाजूलाच ठेव,
माणूस म्हणून, संस्कृती बालगुडे म्हणून काय वाटतं, की जेव्हा लोकं आपल्याला देव समजतात काही काळापुरता? अवघड आहे अंकिता, खूप अवघड आहे. आणि का तुला सांगते. आणि नाही, संस्कृती वगैरे राहतं बाजूला. लोक ना तिथे स्वतःचं दुःख सांगायला हां. लागतात. तुम्हाला नाही झेपत ते यायला. मला असं वाटतं या सगळ्या दरम्यान मी इतके वेगळे किस्से ऐकलेत. त्या क्षणात, त्या 2 सेकंदांमध्ये जे लोक भेटतायत, त्या क्षणात लोकांना वेंट आउट करायचंय. म्हणजे तू विचार कर, समटाईम्स ना, मला असं वाटतं की आपल्याला खूप सांगायचं असतं. मे बी समोरच्याची तितकी तयारी नसते ते घेण्याची हो, ना. हो. असू शकतं ना, आपले फ्रेंड्स पण तयार नसतात कधी-कधी. मला शेअर करायचंय, पण माझी बँडविड्थ आहे का आत्ता ते सहन करण्याची? मला तुझं दुःख ऐकायला मी अजून त्या झोनमध्ये आहे का? हे होतं. खूप शोज अवघड गेला. कारण ते वाढत गेलं हळू-हळू आणि अजूनही मी म्हटलं ना, तयारीच होऊ शकत नाही या गोष्टीची, की काय समोरचा येऊन काय पटकन बोलेल? का तुम्ही कसं ते तुम्ही कसं ठरवणार आणि काय करणार त्याचं? तर तो जो मुलगा होता, तो हे एंडला झालंय हां सगळं. तो हं. मुलगा ऑर्गनायझर्सपैकी होता तिकडच्या. ओके. तर तो मला फक्त साईडला येऊन म्हटला, "मला तुमच्याशी बोलायचं आहे हां फक्त." मी म्हटलं, "हो, हो, हो." आणि थोडंसं ते हे झालं आणि तो अचानक हे सगळं बोलायला लागला. कसं थांबवणार कुणाला? कारण त्याच्या 2 बाजू होतात, की अ, आम्ही तुला नाही, आम्ही कृष्णाच्या पाया पडतोय. आणि जर तू हो म्हणालीस, की "हो, माझ्या पाया पडा." तर असं होतं, की तू खूप स्वतःला देव हं, समजतेस का, हं, की हं. लोक तुझ्या पाया पडतात. देअर इज नथिंग यू कॅन डू अबाउट इट. त्याला तिथे खूप ट्रिकी आहे सगळं. लोक येऊन विचारतात. काही स्त्रिया असतात, त्या म्हणतात, की "प्लीज मला मला फक्त प्लीज मी पाया पडू का?" मी नाही कसं म्हणणार किंवा हो तरी कसं म्हणणार? आणि ना इव्हेंच्युअली मला असं कळलंय, की त्यांना ती वेंटिंग आउटची गरज असते. त्या क्षणाला ती संस्कृती नसते, तो कृष्ण नसतो. त्यांना काहीतरी एक दिसलेलं असतं आणि असं वाटतं त्या शक्तीला जाऊन सांगावं. मला त्रास होतोय माहिती आहे या गोष्टीचा. आणि इट इज हार्ड. कुणाचंही दुःख खूपच अवघड आहे सहन करणं. आणि आपण असं म्हणतो, की आपण छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन बसतो. लोकांना खूप दुःख हो. आहेत गं आयुष्यात. आणि हे एका 2 तास काहीतरी आपण बघतो आणि ते वरती येतं उफाळून. हे हे कसं काय होतंय ते ती ती देवाची कृपा आहे. ते मला माहिती नाही कसं काय होतंय. मी स्वतःला भाग्यवान समजते, की माझा चेहरा बघून लोकांना वाटतं मला तुला हे सांगायचंय. मला हे सांगायचंय तुला या क्षणाला इथे. रडायला लागलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. मी खरंच काही करू शकत नाही. मला असं होतं, की प्लीज समोर रडूच नका. कारण मला रडायला यायला लागतं. कारण समोरच्याच्या डोळ्यात पाणी बघितलं तर कसं काय वाईट वाटणारच ना हं. तुम्हाला. मग ते तुमचं कनेक्शन असू नसू डझंट मॅटर. आणि आजीच्या वयाच्या असलेल्या बायका पाया पडायला लागतात. कसं काय ॲक्सेप्ट तरी कसं करणार? पण आय डोंट वॉन्ट टू से इट्स बिकमिंग ईझियर. इट्स जस्ट बिकमिंग की ओके, हे आपल्याला नाही आहे, हे कृष्णाला आहे. आपण निमित्त मात्र आहोत तिकडे. तर कृष्णार्पणमस्तू म्हणायचं. सो त्याचं एक डिटॅचमेंट मिळते मेंटली मला, एक्झॅक्टली. की पाया पडलं की कृष्णार्पणमस्तू, की त्याला पोचलं. माझं काही नाही आहे. आपण सोर्स आहोत. आपण ती भूमिका करतोय 2 तासासाठी त्याच्यानंतर. सो खूप छोटी गोष्ट असेल आणि अ, पण मला या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने हं. सांगायचे की तो शो संपल्यानंतर त्याचा मुकुटही मी घालत नाही लोकांना भेटताना. कारण मला ती डिटॅचमेंट पाहिजे. आय डोंट वॉन्ट टू बी पोजिंग ॲज कृष्ण, की हा जो पेहराव आहे तो मी आत्ता 2 कारण तो त्या त्या पेहरावाचा मान पण आहे, त्या हं. मुकुटाचा मान आहे, त्या मोरपिसाचा मान आहे आणि मला ते बघून लोक पाया पडतात हे नाही करायचं आहे. आपण कलाकार म्हणून भेटूया. हं. तुम्हाला शो आवडला, नाही आवडला, लेट्स टॉक अबाउट दॅट. की मला आणि असं नाहीये जर 90% कमेंट्स चांगल्या आहेत तर काही जण सजेशन्स पण देऊन जातात, की आम्हाला असं वाटलं तुम्ही हे टाकायला पाहिजे होतं, ते हं. टाकायला हं, पाहिजे हं, होतं. हं, हं. सो इट इज फन टू हिअर ऑल्सो. पण हे जे होतं ना, ते दडपण येतं त्याचं. त्याचा मी खूप विचार करत बसते शो झाल्यानंतर सुद्धा. आणि एकट्यात विचार होतो त्याचा खूप, की काय लोक रडतात तर काय म्हणजे हे कौतुक नाहीये, पण तुला म्हणून सांगते, हे ठेवलं नाही ठेवलं रिअली डझंट मॅटर इन द इंटरव्ह्यू. एक प्रेग्नंट बाई आली होती 9 महिन्याची पुण्याच्या शोला आणि ती ढसाढसा एक तर रडतच आली ती ॲक्चुअली तिच्या हसबंडबरोबर आणि ती म्हणाली, की "मला ना भगवद्गीता नाही वाचता आली या सगळ्या दरम्यान."
पण असं मला वाटत होतं माझ्या बाळावर संस्कार व्हावेत म्हणून मी हा शो बघायला आले, फक्त रील्सवरून, की ते तुम्ही कृष्ण करताय म्हणून मला त्याला दाखवायचं होतं आणि त्याच्यावर ते संस्कार झालेत. आणि तिने मला एक बॅग दिली ज्याच्यामध्ये तिने हँड वोवन गिफ्ट्स केले होते या सगळ्या दरम्यान ॲज अ गिफ्ट, की तुमच्यापर्यंत ठेवा. आणि ती असं मला म्हणाली, तुमचा हात ठेवा ना माझ्या पोटावर, आशीर्वाद द्या त्याला. हे कसं कसं गं? म्हणजे मला तर असं वाटतच नाही, की तुम्हाला कळतंय ना, हे हे खरं नाहीये. यू कांट बी प्रिपेअर्ड. आणि हे एकदा नाही, हे 2 वेळेला झालं, की एका मैत्रिणीने प्लीज तिच्या पोटावर हात ठेवा ना, तिला आशीर्वाद द्या. कालच्या शोला एक आजी होत्या, त्या अशा पाया पडल्या आणि त्यांनी माझा असा हात घेतला आणि रडत होत्या, की माझ्या डोक्यावर हात ठेव ना, मला आशीर्वाद दे. ते होणं कठीणच आहे पण. हे कठीण आहे आणि आपल्याला खूप असं वाटतं आपले प्रॉब्लेम्स म्हणजे तोफ आहेत. काही 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 तोफ नाहीत आपले आणि आपण तर नाहीच आहोत तोफ. आपण नेग्लिजिबल आहोत या जगात. आपले प्रॉब्लेम्स त्याहून नेग्लिजिबल. खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत लोकांना आणि ह्या सगळ्या दरम्यान ते खूप रिअलाईज होतं, की आपण काय छोट्या-छोट्या गोष्टी, माझी लाईटच आज इथे लागली नाही शोला. कुणाचं तरी गळ्यातलंच तुटलंय आणि माझं हायपर होते मी, की हे कसं काय वेळेवर झालेलं नाहीये. शोच्या नंतर ते सगळं गळून पडतं आणि दिस इज जस्ट अ पर्सनल रिअलायझेशन. मी म्हणलं ना, कृष्ण आयुष्यात येतो ना लोकांच्या, तो असा साधासुद्धा येत नाही. तो असं आपल्याला जाणीव करून देतो, की इट्स अ बिग बिग वर्ल्ड. म्हणायला गेलं तर इट्स अ व्हेरी स्मॉल वर्ल्ड, बट इट्स अ बिग वर्ल्ड. आणि आपण कशा ना कशात तरी निमित्त मात्र आहोत फक्त कुणाच्या तरी आयुष्यात आणि स्वतःच्याही. सो कर्म करत राहा, चांगले वागत राहा. दॅट्स ऑल देर इज मी इन युअर तुम्हाला हँड्स. इतकं सांगितलंस, हे सगळे मोठे लोकं होते किंवा मॅच्युअर लोकं होते. त्यांनी कृष्ण ऐकला असेल, वाचला असेल, बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. लहान मुलंही येऊन रडतायत. ज्यांना कृष्ण म्हणजे काय याची कदाचित पुरेशी जाण नाही आहे किंवा त्यांनी फक्त कार्टूनमध्ये किंवा एखादं काही सीरियल बघितली असेल. ती मुलंही येऊन रडतायत, की ज्यांना कृष्ण हा देव माहिती आहे. त्यांना जो खेळणारा माहिती आहे, जो खोड्या करतो तो माहिती आहे. त्याच्या आयुष्यातले कदाचित प्रॉब्लेम नसतील माहिती. एक रील पाहिली, की ती मुलगी येऊन रडत होती. इतक्या लहान वयापर्यंत पण हा कृष्ण पोहोचतोय. याचा आनंद आहे. डेफिनेटली. 3-4 वर्षाची मुलंही येतात आणि 3-4 वर्षाची मुलंही गप्प बसतात हां. शोमध्ये. आणि त्यांना ते कदाचित ते कृष्ण असल्यामुळे ते कार्टून्स आणि अरे तो कृष्ण आणि आया पण समजवत असतील. पण ही जी मुलगी होती ना, तिची आई सांगत होती, की गांधारीच्या शापानंतर कृष्ण जो असा हळवा होतो, ते तिला बघून तिला रडायला आलं. आणि माझं असं खूप म्हणणं आहे, की मे बी जितका मोठ्या माणसांनाही हा हिट होत नसेल ना, तसा हिट होतो लहान मुलांना. वेगळा कळत असेल लहान मुलांना शो. त्यांना किती, कारण निरागस मन आणि निरागस भावना, तर त्यामुळे त्यांना कृष्ण खूप वेगळा कळत असणार. आता ते कसं काय काही माहिती नाही. कधी-कधी लहान मुलं असं डिरेक्टली येतात आणि मिठ्या मारतात. त्यांना असं खूप असं आपलंसं वाटतं. सो ते तर खूपच छान वाटतं. काही लहान मुलं येतात आणि त्यांना ते आलताचं अप्रूप असतं, की हे असं रेड रेड आहे आणि टाळ्या त्यांना द्यायच्या असतात आणि मग येऊन सांगतात आम्हाला खूप काही जण म्हणतात, की आम्हाला कृष्ण खूप आवडतो. माझं पण नाव कृष्ण आहे. कसं असं काय सांगतात. सो याचा खूपच आनंद आहे आणि ॲक्चुअली पेरेंट्सची अशी रिॲक्शन आली आहे, की या निमित्ताने, या शोच्या निमित्ताने आपली जी संस्कृती आहे किंवा आपलं जे कल्चर आहे ते आमच्या लहान मुलांपर्यंत पोचतं, विच आम्हाला खूप ते महत्त्वाचं वाटतं. इन्स्टेड ऑफ काय आपण सांगण्यापेक्षा बघा हे असं झालंय, हे जास्त इट्स नॅचरल बेसिकली. सो हे खूप मजेशीर, हे खूप छान वाटतं जेव्हा लोक असं म्हणतात, म्हणजे बेसिकली पेरेंट्स. तुला माहिती आहे संस्कृती, जेव्हा आम्ही सिरियल्सच्या सेटवर जातो, जे आध्यात्मिक सिरियल्स असतात, हम्म, स्वामींवर असेल किंवा बाकीच्या देवांवर ज्या सिरियल्स येतात, जेव्हा त्या सेटवर जातो आम्ही, त्या कलाकारांशी जेव्हा गप्पा मारतो, तेव्हा ते कलाकार म्हणतात, आम्हाला असं वाटतं की ही वास्तू त्यांचीच आहे किंवा या वास्तूमध्ये त्यांचा वास आहे किंवा त्यांची प्रचिती येते. काही काही छोटं छोटं जरी घडलं तरी आम्हाला असं वाटतं की प्रचिती झाली. इतके प्रयोग केलेस तू, 20 प्रयोग केलेस. त्या 20 प्रयोगात प्रत्येक प्रयोगाला असं जाणवलं सेटवर की आहे बाबा माझ्या आजूबाजूला आहे, किंवा एक परफॉर्म झाल्यानंतर एक वाइब येते ना, की काहीतरी मॅजिकल घडलंय किंवा काहीतरी वेगळं घडलंय, असं काही झालंय? मी तुला खरं सांगू का,
अतिशयोक्ती वाटेल. मला वाटतच नाही माझा प्रयोग मॅजिकल होतो. मी सॅटिस्फाईडच नसते. कधीच नसते. कधीच नसते. मला वाटतच नाही आणि मला ते वाटणारही नाही. आणि मला असं वाटतं ज्या क्षणाला मला वाटायला लागेल मी मॅजिक करते ते थांबणार आहे. मी नाहीच करत आहे. आपण असं का नाही प्रॅक्टिकली बघूयात. मला एक शो करायचा होता. तो त्याच्याच कृपेने झाला. त्याची इच्छा. मी त्याच्यासाठी 3 महिने माझे दिलेत आयुष्यातले. किंवा आपण म्हणूयात वर्षभरापासून प्रोसेस चालू आहे. पण डान्स करायला लागल्यापासून ते 3 महिने मी आयुष्यातले दिले. आपण कष्ट केले. आपल्याला जे मनापासून पोचवायचं आहे ते आपण पोचवण्याचा प्रयत्न करतोय. ते झालं. आता त्या 2 तासावर अवलंबून आहे तो प्रयोग होतोय कसा. 3 महिन्याची रिहर्सल इज नॉट कारणीभूत. ओके. 2 तासाच्या त्या 2 तासामध्ये तुम्ही लोकांना काय फील करून देताय इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्या 2 तासामध्ये नाही वर्क झालं तर नाही वर्क होणार आहे. आणि असं झालंय. इन अ गुड वे झालंय ते. कोल्हापूरचा एक सुरुवातीचा प्रयोग होता. पहिल्यांदाच कोल्हापूरला करत होतो. सुरू झाला प्रयोग. जनरली काय होतं, आता काय होतं, एंट्रीला टाळ्या येतात. सिलेवेटमध्ये टाळ्या मिळतात. तर मला असं वाटतं ओके नाही चांगला आहे. ऑडियन्स जरा जाणताय, त्यांना कळतंय. ओके. मग येतं विश्वरूप दर्शन. मग विश्वरूप दर्शनला टाळ्या मिळतात जेव्हा संपतं. मग आम्हाला कळतं ओके ऑडियन्सला कळतंय की त्यांना भारी वाटतंय. म्हणजे त्यांना असं ओ दे आर इन टू द शो. कोल्हापूरला असं झालं, पहिल्या हाफला एकदाही टाळी नाही आली आणि माझा मूडच ऑफ झाला टुवर्ड्स द एंड ऑफ द शो, फर्स्ट हाफ. आणि माझी चिडचिड व्हायला लागली की आपटला इकडे प्रयोग. दिस वॉज हार्डली 7वा-8वा प्रयोग असेल हा. पण तोपर्यंत रिस्पॉन्स खूप चांगला मिळत होता. सवय व्हायला लागते ना, माणसाचं मन कसं असतं, सवय व्हायला लागते ना. सो याला का इकडे टाळी येणारच आहे. कालिया मर्दनला कन्फर्म टाळ्या असतात, कारण कालिया मर्दन इज एव्हरीबडीज फेवरेट. आणि सेकंड हाफला पण टाळ्या नाही. आणि मला सगळं सॅड झाला आजचा प्रयोग. प्रयोगानंतर जेव्हा लोकांना भेटलो, वेगळ्याच रिॲक्शन. तेव्हा कळलं ते इतके स्तब्ध झाले होते की त्यांना ते टाळ्या वाजवणं पण सुचलं नाही. पण याचा अर्थ मी मुलींना म्हटलं की याचा अर्थ असा नाही आपण फार भारी नाचतोय, कारण तुम्ही चुकता स्टेजवर हे मला कळतं. मी स्वतः चुकलेले मला कळतं आणि मला असं ऑफ व्हायला होतं. कसं काय चुकलो आपण, 20 वेळा करतोय हे सगळं. सो इट इज नॉट अबाउट, तुला सांगू ते मॅजिक ना ते प्रेक्षकांमध्ये आहे. जितकी गर्दी या शोला होते, जितकं लोक कनेक्ट करतात. आणि कशाला एवढं सगळं, मला असं वाटतं मॅजिक इज कृष्ण हिमसेल्फ. तो जिथे असतो तिथे ते असतं. आणि हे मी खूपच ॲब्सोल्युटली फिलॉसॉफिकल असं काहीही म्हणत नाही आहे. आपण असं म्हणूया जिथे कष्ट आहेत, जिथे मनापासून कोणतीही गोष्ट करतो तिथे ते वर्क होते. करेक्ट. ती काहीही असू दे. माझं हे प्रेमच आहे, त्यामुळे ते मनापासूनच होतं. प्रेमच आहे जर माझं भरतनाट्यमवर, कृष्णावर. आणि मी स्वतःलाच खूप भाग्यवान समजते की मला कृष्ण साकारायला मिळतो 2 तास. मला ती छेडबीड काढायला मिळते किंवा ते नटखटपणा करायला मिळतो. काही का होईना ते खोटं असेल, पण ते 2 तास मला ते करायला मिळतं. मला ते वर्क करायला मिळतं. याच्यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची गोष्टच नाही. ते मला भरतनाट्यममध्ये करायला मिळतं. याच्यापेक्षा अजून म्हणजे त्याहून आनंदाची गोष्ट काही नाही. सो असं जरी, आणि आय एम नॉट डिनाईंग की त्याचं देवाचं वास्तव्य असतं. आणि देवाचं म्हणण्यापेक्षा गुड एनर्जीज आर देअर. एक्झॅक्टली. आणि यू कॉल इट द युनिवर्स, यू कॉल इट गुड एनर्जीज, यू कॉल इट डिवाइन एनर्जीज, यू कॉल इट गॉड हिमसेल्फ. देर आर एनर्जीज आणि एनर्जीज स्पीक. सो असं कधीच नाही झालंय की असा प्रयोग केला आणि तो आपटलाय, टचवूड. पण एक नक्की आहे की मी ते ग्रँटेड नाही पकडत. एक्झॅक्टली. हो, ते खूप इम्पॉर्टंट. होऊच शकत नाही. मला जे टेन्शन येतं, मला दर प्रयोगाला ह्याच्यात बसते, ओपन होण्याच्या आधी मी सेल्फ टॉक असतो माझा स्वतःशी, तेव्हा मला रडायला येतं खूप. आणि ते टेन्शननी येतं, अँझायटीनी येतं की नाही झालं तर काय, नाही वाटलं एखाद्या माणसाला, प्लीज कृष्ण थोडी आहे, एक जरी माणूस असा वाटला तर काय करणार, कारण का ते माझ्या मनात राहणार. सो इट्स नॉट अबाउट द कॉम्प्लिमेंट्स ॲट ऑल. इट इज अबाउट द इफेक्ट दॅट वी आर क्रिएटिंग. एकट्या संस्कृतीचं हे नाही आहे ना, ते कॉस्ट्युम करणाऱ्या जिने शिवलं आहे तिचे कष्ट आहेत. हेअर करणाऱ्या आमच्या ताईंचे कष्ट आहेत. म्युझिक करणाऱ्या आमच्या त्या दोघांचे कष्ट आहेत. आणि लाईट्स करणाऱ्या आमच्या
माझ्या 4 मुलींचे कष्ट आहेत. 4-5 या मुलींचे कष्ट आहेत, की त्यांनी कृष्णाला कृष्ण दाखवलं. याच्यामुळे संस्कृतीचे इफेक्ट दिसते ते दिसतो ना. हे समजा नाहीच वर्क झालं, तर ते एका तर ते मला नाही वाटत ते कंप्लीटली क्रेडिट एका एनर्जीचं आहे. इट इज अबाउट त्या क्षणाला 2 तासात कलेक्टिव्हली 15 लोकांची जी एनर्जी लागते आणि इंटेंट जो लागतो, त्याच्याने मॅजिक क्रिएट होतं. आणि ते लोकांना इट्स अ पर्स्पेक्टिव्ह. इट्स अगेन अ पर्स्पेक्टिव्ह. आपण म्हणतो ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. तो प्रकार आहे हा. सो मला फक्त मनापासून हे फक्त करत राहायचं आहे. रेस्ट विल बी टेकन केअर ऑफ असं माझं खूप मस्त. पण संस्कृती, मला सुमित राघवांबद्दल ऐकायचं आहे. ओह येस. कारण कसा विचार आला आणि हे कसं कोलॅबरेशन झालंय? कारण का इतकं गोड कोलॅबरेशन हे हो यार. म्हणजे मी इमॅजिन नव्हता केला, हा आवाज आणि कृष्णाचा हे स्वर, की तू कसं इमॅजिन केलं? म्हणजे ऑब्व्हियसली तू शॉर्ट लिस्टेड केले असतील काही आवाज ऑब्व्हियसली, की हा आवाज सूट होतोय का? तो आवाज सूट होतोय का? सुमित राघवन कसे आले पिक्चरमध्ये? एक तर सुमित राघवन हे पिक्चरमध्येच नव्हते. कारण का मी आधी पण म्हणले त्यांच्यापर्यंत पोहोचावं ही मलाच वाटत नव्हतं माझी पोच आहे, की हां. आपण सुमित राघवांना आपल्या शोसाठी बोलूयात आवाज. सुमित राघवन इज बियॉन्ड. आपण पोहोचू नाही शकत. एक्सेसिबल हं, नाही आहेत ते. हं. सो ही वॉज नेव्हर इन द लिस्ट ॲज सच. पण हां, मंदार चोळकर एका क्षणी, पण सुमित राघवनला विचारूयात का? मी म्हटलं टू हाय, म्हणजे व्हॉट आर यू एमिंग फॉर असं झालं होतं. पण सुमितदा त्यांनी नाव घेतलं आणि फॉर सम रिझन द नेम स्टक विथ मी याच्यासाठी, बिकॉज सुमित दादा इज सच अन इनक्रेडिबल ॲक्टर. आणि वाय, ऑफकोर्स ती कारकीर्द आणि आवाजात एक आत्मीय, एक सॉफ्टनेस आहे. बरं, आय वॉज हेल बेंट की माझा आवाज जो असेल ना कृष्णाचा, माझ्या लेखी, माझ्या विजननुसार मला तो जास्त देखणा आवाज नव्हता हवा. ओके. कळलं ना तुला हो, देखणा हो, म्हणजे काय? हो. असा उफ, हा आवाज किती सुंदर आहे, हा हिरोचाच आवाज आहे, हे नको होतं. कारण मला असं वाटलं की हिरो कसा असतो, पेडेस्टलवर ठेवतो ना आपण हं, त्याला, की हं. तो कधीच ॲक्सेसिबल नसतो. पण आवाजात असं वाटलं पाहिजे की माझा मित्र बोलतोय, माझा भाऊ बोलतोय, माझा मुलगा बोलतोय, किंवा मला जेव्हा तो नीती सांगतोय तो तेव्हा एक एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय. आणि हे फक्त आवाजातनंच येऊ शकत होतं. सो तो ॲक्टर उत्तम असणं इतकं गरजेचं होतं. बरं, सुमित दादा जिथे संभवामी युगे युगे जेव्हा श्लोकापर्यंत येतो, तितकाच तो राधेच्या ह्याला त्याचा आवाज दाटून येतो. हे फक्त सुमित दादा, आणि आय थिंक ही वॉज डेस्टाईन टू डू दॅट. कारण का जेव्हा मी असं एक तर मी आधी निरोप पोहोचवले होते की मी फोन करणार आहे. असं नाही की प्रोजेक्ट आहे. मी माझ्या मित्रांकडनं निरोप पोहोचवले होते की मी फोन करू का प्लीज, त्यांना विचाराल का मी फोन करते. अँड जेव्हा पहिल्याच कॉलवर मी एक्सप्लेन केलं, ही वॉज सच अ स्वीट हार्ट. खूप कमी वेळेला माणसं ही उत्तम कलाकारही असतात आणि उत्तम माणूसही असतात. खूप कमी वेळेला असं असतं, आणि ही इज वन ऑफ देम. व्हॉट अ मॅन, व्हॉट अ ह्युमन बीइंग, अँड व्हॉट अन आर्टिस्ट. तेव्हा जेव्हा पहिल्या कॉलमध्ये त्यांना सांगितलं, म्हणजे तुला माझा आवाज हवा आहे ना, हां करू की, हे बघ मी माझे हे पहिल्या कॉलमध्ये सांगितलं, माझे हे डेट्स अवेलेबल आहेत, या डेटला मी नाही आहे, कधी करायचं सांग. मी म्हटलं मी तुम्हाला नरेशन देते आधी, एक स्क्रिप्ट होऊ दे, मग तुम्हाला आवडतंय का? तरी ही वॉज लाईक हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग त्यांना मी नरेशन दिलं. ही लव्हड इट. ही वॉज लाईक की मी कृष्ण भक्त नाही आहे, पण मला कृष्ण हा खूप इंटरेस्टिंग वाटतो, नेहमी वाटत आला आहे. मी म्हटलं यू. सो नॉट जस्ट दॅट, नॉट ओन्ली ही केम ऑन बोर्ड, पण मला एक कुठेतरी माझं एक नशीब चांगलं असावं म्हणून मला त्यांना एक हलकंसं डिरेक्ट करण्याची संधी मिळाली. अँड ही वॉज अन अमेझिंग आर्टिस्ट. एका दिवसात त्यांनी अख्खी स्क्रिप्ट संपवली. अँड ही वॉज व्हेरी ओपन टू, म्हणजे कांट हॅव इमॅजिन की सुमित दादा असा माईकच्या समोर आहे, तो एक डायलॉग घेतोय आणि तो असा डायलॉग घेतल्यानंतर खिडकीतनं बघतोय, ओके फॉर यू, दुसरं असं घेऊ, अच्छा तुला असं नको आहे, ओके मी असं घेतो. हे सुमित राघवन जेव्हा विचारतोय तेव्हा मला असं झालं, कारण मी ती जी रील आहे जेव्हा मी BTS वगैरे गेली, एक्झॅक्टली. ही मी एक 50 वेळानंतर बघितली की दिस जस्ट हॅपेंड विथ अस, हे दिस हॅपेंड. आणि अजूनही एव्हरी टाइम जेव्हा क्रेडिट्स रोल होतात ना, रोल नाही क्रेडिट्स अनाऊन्स होतात ना शोमध्ये, सुमित दादाच्या क्रेडिटला टाळ्या पडतात.
कारण आवाज आहे, नरेशन आहे, 2 तास नरेशन आहे. सो द आवाज कांट बी जारिंग आणि तरीही तो असा असा टच झाल्यासारखा वाटला पाहिजे. सो आय थिंक ही वॉज मेंट टू डू इट. म्हणजे मी एका शोला पण म्हटलं होतं, की माझ्यासाठी जो कृष्ण प्रूव्ह झाला ना या सगळ्या प्रोजेक्टच्या दरम्यान, दॅट वॉज सुमित दादा. आणि ही वॉज सच अ स्वीट हार्ट. ही वॉज सच अ स्वीट हार्ट. काही त्याने असा असा इतका सहजपणे विश्वास टाकावा आणि सहजपणे याच्यात गुंतून ते सगळं करावं, खूप डेडिकेटेडली करावं, खूप ऑनेस्टली करावं, खूप मनापासून करावं, हे फक्त त्याला जमलं असतं. आणि तो आता रिसेंटली शो पण बघायला आला होता आणि तो खूप भारावून गेला होता. सो मी त्याला एकच वाक्य सतत म्हणत होते, आय जस्ट वॉन्ट टू मेक यू प्राऊड. आय जस्ट वॉन्ट टू मेक यू प्राऊड बिकॉज आय डोंट वॉन्ट यू टू थिंक की माझं असं कुठल्यातरी एका शोला माझं नाव अटॅच्ड आहे. मला तुला असं म्हणजे वाटून द्यायचं आहे की एका खूप चांगल्या शोला माझं नाव अटॅच्ड आहे. आणि ह्याचं दडपण मला खूप होतं की तू शो बघायला ये, सगळे शो बघतात, तू बघायला आला नाही आहेस असून. तर तो आत्ता आला होता 19 पण नाही, 15-16व्या हं. प्रयोगाला. आणि चिनूताई पण आली होती अँड ही वॉज हॅपी अँड दॅट मेड मी लाईक माझं सार्थ झालं या शोचं. सार्थ झालं म्हणजे एका एका टप्प्याला आलं. सो हॅव्हिंग टू वर्क विथ सुमित दादा आणि ते पण असं ना, हायलाईट ऑफ माय लाईफ. संस्कृती 1 वर्ष लागलं हा शो उभा राहायला. या एका वर्षात बऱ्याचदा सेल्फ डाऊट आला, की हे होईल का? किंवा मी बरोबर करते का? किंवा मी जर इथे हरले, तर मला लोकं सिरियसली पुन्हा घेतील का? किंवा मी पुन्हा उभी राहीन का? एका वर्षात किती फेजेसमधून गेलीस? कारण का कसं होतं, की एका शोच्या मागे जेव्हा आपण वर्ष देतो किंवा त्याच्याहून जास्त वर्ष देतो, कारण का विचार तू 2024मध्ये केलेला, ऑब्व्हियसली ते वर्षही काउंट होईल. या पूर्ण या सगळ्या प्रवासात आत्ता मला तू सांगताना सगळ्यात चांगल्या बाजू सांगितल्यास, की चांगली लोकं सांगितलीस, ज्यांनी तुला मदत केली. अशीही लोकं आली असतील ज्यांनी तुझ्यावर विश्वास नसेल ठेवला किंवा ज्यांनी क्वेश्चन मार्क आला असेल, की हे तुझ्याकडून पॉसिबल खरंच होईल का? कसं डील केलंस तू? एकतर आता ते खूप लागतंय ना, असं ना टॅग लागतोय, कन्सेप्ट, कोरिओग्राफी, दिग्दर्शन वगैरे तर मी माझ्या जेहेंच्या म्हणजे नव्हतंच माझ्या डोक्यात. मी मला कोरिओग्राफी करायला खूप आवडते. मी कोरिओग्राफी करणार आहे या शोची. नंतर कळलं की द ड्रामा पार्ट त्याला डिरेक्शन लागणार ना, तर त्याच्यासाठी तुझा अभ्यास पाहिजे की डिरेक्शन मला दाखवायचं काय आणि ते कन्व्हेन्शनल भरतनाट्यम सारखं नाही झालं पाहिजे. मुलींनाही सांगितलं होतं. आता भरतनाट्यममध्ये एक शैली असते अभिनयाची, बिकॉज इट्स अ स्टेज परफॉर्मन्स, एव्हरीथिंग इज लाऊड. मी त्यांना खूप स्पष्टपणे सांगितलं होतं जेव्हा या मुली आल्या सुरुवातीच्या ऑनबोर्ड. म्हटलं मला ना सरेंडर करायला हवं आहे. तुम्ही क्वेश्चन करू नका मी काय शिकवते आणि मी का शिकवते. तुम्हाला प्रश्न पडला की हे असं का, तर त्याचं उत्तर आहे माझ्याकडे कन्फर्म. पण जो विचार तुमच्याकडे येतो त्याचा मी 10 वेळा ऑलरेडी विचार करून झाला आहे. जस्ट सरेंडर. मी जे सांगते ते करा, कारण मला हा शो कन्व्हेन्शनली असा नाही पाहिजे. मला तो रिलेटेबल व्हायला हवा आहे. फक्त हा भरतनाट्यमच्या ऑडियन्सच्या मर्यादित नसला पाहिजे हा शो. हा लेमनला कळला पाहिजे. त्याच्यासाठी आपली जर मुद्रा असतील, की समजा मला दाखवायचं आहे, फूल दाखवायचं आहे, वासरू, गाय वगैरे दाखवायची, तर ती मुद्रा आपण कदाचित भरतनाट्यमच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये अजून काहीतरी वेगळी दाखवू. अशी मुद्रा दाखवायची आहे जी पटकन समोरच्याला कळेल, की ज्याला भरतनाट्यम माहिती असण्याची गरज नाही आहे. एक तर नरेशन आपल्या बाजूनी आहे, म्युझिक तर आहेच आहे, पण डान्समधनं पण आपली भावना कळली पाहिजे डान्समधनं. दुसरी गोष्ट अशी होती की खूप लोकांनी सांगितलं LEDs नाही वापरणार आहे मागे. तर मला असं झालं की अरे LEDs वापरायची आहे मागे, तर सगळंच LED वर दाखवा ना, मग इथे पुढे नाचतोय कशाला आम्ही. आणि क्लासिकल डान्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की स्टेजवर नसलेल्या गोष्टी आम्ही क्रिएट करून दाखवू शकतो. ते मला शिकवतात. म्हणजे उगाचच लोक जे 10-10, 15-15 वर्ष नाही ना काम करत. सो जर म्हटलं आपण आभास निर्माण करू शकत नाही आहोत तर आपण चुकतोय. मुलींना पुरुषांची बॉडी लँग्वेज जे मला कळलं होतं ते त्यांच्याकडनं खूप असं तासून घ्यायला लागलं.
की कसे तुमचे शोल्डर्स ब्रॉडर पाहिजे. हं. जर तुमची म्हणजे इतका विचार झाला होता की जर तुमचे शोल्डर जर छोटे असतील तर तुम्हाला किती अजून चेस्ट हे करून करावं लागणार आहे. तुमचं कोर टाईट पाहिजे. इथे बघा त्यांना सांगत होते पाठीत ना इथे दुखायला लागतं म्हणजे यू डुईंग इट राईट. या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला लागली. त्यांना डाऊट्स होते का? डेफिनेटली. पण त्यांनी सरेंडर केलं का? ॲब्सोल्युटली. एकदाही प्रश्न नाही विचारला. हे असं नाही होत भरतनाट्यममध्ये. आणि हालाकी त्या सगळ्या प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर ज्यांचं ज्ञान इतकं आहे, या सगळ्या मुलींचं ज्या नाचतात, त्यांचं नॉलेज, टेक्निकल नॉलेज अबाउट भरतनाट्यम म्हणजे गोल्ड मेडलिस्ट आहेत आमच्याकडे भरतनाट्यमच्या ललित कला केंद्रामधल्या. हे तर होतंच. दुसरी गोष्ट एक स्ट्रगल माझा म्युझिकच्या इथे होता की हे नाही आहे, हे स्क्रिप्टमध्ये हे असलं पाहिजे, नाही मला हेच सांगायचं आहे, लोकांना बोर होऊ दे, मला नाही फरक पडत, पण मला हेच सांगायचं आहे. सो तो एक स्ट्रगल. कधी कधी आवडायचं नाही म्युझिक, कधी कधी हे काय लेट आलंय वगैरे वगैरे. पण माझा तन्मय आणि ऋतुराजवर विश्वास बसला होता कारण का ते खूपच सिन्सिअरली आणि ते जे क्रिएट करत होते ते मला आवडत होतं. त्यांचं डोकं होतं की आपण प्रत्येक याला वेगवेगळ्या गोष्टी क्रिएट करू. सेल्फ डाऊटपेक्षा मला असं असे काही दिवस होते की जिथे मला असं वाटायचं मला हे नाही करायचं, मला हे नाहीच करायचं, आय एम नॉट फिट टू डू दिस, आय कांट डील विथ पीपल. मला रुसवे फुगवे नाही झेपत लोकांचे. मला लोक विचित्र वागली किंवा दुटप्पीपेक्षा अशी काय त्याला शब्द आहे, अशी कनिंग आणि चालाक वागली ना, मला नाही झेपत. कारण मी अप्रोचच करत नाही तसा कधी. एकतर मी लोकांशी डील करायला जातच नाही, नंबर 1. नंबर 2, जर मी गेले तर मी अत्यंत प्युअर इंटेन्शन्सनी जाते, नाही तर मी ते कामच करत नाही. मला अर्धवट करायलाच आवडत नाही. मी तोंड देखलं हाय हॅलो करूच शकत नाही. मी तोंड देखलं ओ नाईस मला खूप आवडलं हे मी करूच शकत नाही. माझ्या चेहऱ्यावर दिसायला लागतं हे आवडलं नाही आहे मला, आता काय करायचं. आणि मला आय बिलीव्ह द ट्रान्सपरन्सी इज नीडेड वेन एव्हर यू आर वर्किंग. त्याशिवाय रिअल गोष्टी होत नाहीत. यू कांट बी इन एव्हरीबडीज गुड बुक्स. आणि तुमचा स्टँड घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाही आवडलं तर नो मॅटर समोरचा व्यक्ती किती मोठा असेल. ऑल्सो या सगळ्या दरम्यान माझ्या असं खूप लक्षात आलं की युअर सेल्फ रिस्पेक्ट अबाउट एव्हरीथिंग अँड एनिथिंग इन लाईफ, अँड दॅट इज माझ्यासाठी नॉन नेगोशिएबल. म्हणजे इट्स नॉट अबाउट माझ्या इगोला हर्ट केलं, नाही, सेल्फ रिस्पेक्टला हर्ट केला. इगो इज लाईक मी स्पाईटनी काहीतरी रिॲक्शन दिली, नाही. रिस्पेक्ट कम्स फर्स्ट इन एव्हरी वे. मी भाग्यवान ठरली आहे, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला या सगळ्या दरम्यान. पण जेव्हा सुरुवात झाली ना हा डान्स ड्रामा, नोबडी टूक इट सिरियसली. आता जेव्हा त्याचे 20 प्रयोग झालेत तेव्हा लोकांचं 20 प्रयोग झाले याचे, आणि आम्ही तर प्लॅन पण नव्हते केले. माझ्या डोक्यात आता याचे इतके शो करू आपण, नाही चाललं तर चाललं गुड. पण आयुष्यात अंकिता कधी असं लोकांना आवडेल म्हणून मी गोष्टी नाही केलेल्या. मी केल्यात त्या गोष्टी सगळ्या चांगल्याच आहेत का? नसतीलच. डिसिजन्स चुकले असतील माझे, पण लोक करतात म्हणून मी ते केलंय. ते कधी फिटच नाही झालंय तसं डोक्यात. इनफॅक्ट सगळे लोक करतात ते मला कधी आवडलंच नाहीये करायला. मला ऑलवेज असं वाटलं की ते छोटं असेल, वेगळं असेल, विक्षिप्त असेल, चुकीचं असेल, पण मला ते करायचंय कारण ते वेगळं आहे. आणि सेल्फ डाऊट म्हणजे आत्ता सुद्धा कित्येकदा असं वाटतं हे नाही झेपत यार आपल्याला. किती लोकांशी डील करायला लागतं. वन्स यू गेट इन टू द प्रोड्युसर्स चेअर अँड यू गेट इन टू द डिरेक्टर्स चेअर. माझ्या बिचाऱ्या सगळ्या दिग्दर्शक आहेत, त्यांच्याविषयीचा माझा जो रिस्पेक्ट वाढलाय या सगळ्या दरम्यान. इट इज नॉट इझी. उगाच आपण कॅप्टन ऑफ द शिप हे म्हणायला नाहीये. डिसिजन मेकिंग पार जी अशी लागते ना ऑन युअर टोज, आणि देर इज नो टाइम टू विन जज की चुकीचा ठरलाय हा डिसिजन का चांगला ठरलाय हा डिसिजन. हे बघा इकडचा म्हणजे इतक्या गोष्टी. आता डान्स ड्रामा म्हणल्यावर त्याचे स्ट्रगल्स वेगळे आहेत, पण इतक्या गोष्टींवर लक्ष ठेवायला लागतं. आणि सिली ऑफ द सिलिएस्ट रिझन्स असू शकतात त्याच्यामागे. ओके, मग लेवल कुठे लावायची, मग लेवल इथे नाही लागली, मग त्याच्यामुळे लाईट इथे नाही पडला, लेवल 5 इंच मागेच लागली. 5 इंच मागे का लागली, इथे पुढे तिसऱ्या विंगीच्या इथे लावायची ना, लेवल आल्याच नाही आहेत अजून. किंवा शिट तो जो बाण आहे तो तुटला आहे काहीतरी. आणि इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब.
पण इट डझंट गेट इझी यार. म्हणजे सोपं काहीच नाही आहे या जगात. फक्त ते तुम्हाला आवडलं पाहिजे खूप करायला, कारण त्याच्यानंतर ते सोपं होतं. म्हणजे जर मी आता माझा प्रॉब्लेम होतो, मला माणसांशी डील नाही करायचं आहे. तू मला 4 तास नाचव ना स्टेजवर, मी नाचते. मला लोकांशी डील नका करायला लावू. हा माझा प्रॉब्लेम पहिल्यापासून राहिलेला आहे आणि त्यामुळे मला या गोष्टी जरा हे झाल्या की हिट झाल्या. आणि या सगळ्या दरम्यान थँकफुली जे आपले वेटरन ॲक्टर्स आहेत, सिनियर ॲक्टर्स आहेत, जे कलिग्स आहेत, को-स्टार्स आहेत, कॉन्टेम्परीज आहेत, ते येऊन बघून गेलेत शो आणि त्यांचे रिव्ह्यूज खूप चांगले आलेले आहेत. तर त्यामुळे ते असं नव्हतं की आय वॉन्ट टू इम्प्रेस एनीबडी. देअर वॉज नो बडी टू इम्प्रेस. नव्हतंच कोणी. कुणाला इम्प्रेस करणार? येस, डेफिनेटली सुमित दादाला थोडंसं इम्प्रेस करायचं होतं. मम्मी पप्पांना जरा इम्प्रेस करायचं होतं. मम्मीला आवडायला पाहिजे होतं शो. मम्मी तर सगळ्यात मोठी क्रिटिक आहे माझी. तर मम्मीला आणि माझी टीम यार, दिस माय मॅनेजमेंट टीम, ओ गॉड, त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या इतके कष्ट गेलेत हा शो हे करण्यासाठी. दे शुड फील शी इज आर आर्टिस्ट ब्रो. लाईक ही आमची आर्टिस्ट आहे, हिनी जे क्रिएट हे त्यांना वाटायला पाहिजे ना कुठेतरी. दे शुड बी प्राऊड की हा प्रोजेक्ट, दिस इज आर प्रोजेक्ट, वी हेल्प फॉर दिस प्रोजेक्ट. आणि जितकी मोठी मोठी नावं लागायला लागतात ना, तितकी रिस्पॉन्सिबिलिटी वाढायला लागते. पण असं कधीच त्याचं प्रेशर तसं नाही घेतलं मी. आय वॉज ग्रेटफुल इन माय हार्ट की सुमित दादांनी काम करायला हो म्हणाला. अवधूत गुप्तेंनी गाणं गायलं आहे शोमध्ये, आनंदी जोशीने गायलं आहे, हे हो म्हणाले. तन्मयच्या विश्वासाच्या पोटी का होईना, पण आम्ही काहीतरी एक जेन्युइन गोष्ट करायचा प्रयत्न करतो. बरं, हा वेगळा जॉनरा ना, डान्स ड्रामा कुठे असा इतका करेक्ट लोकांनी असं कन्सिस्टंटली केलेला आहे, त्यामुळे त्याच्यात शिरणं अवघड होतं. बरं, कोरिओग्राफीचाही भार स्वतः घेतला आहे. सगळ्याच गोष्टींचा कन्सेप्ट ठीक आहे एक वेळ, पण कोरिओग्राफीचा भार. पण मग मला ना या बाबतीत मग मी खूप पॉझिटिव्ह होते की मला दुसऱ्यांनी केलेलं जर ते मीडिओकर असेल तर ते चालणार नाही. मी केलेलं मीडिओकर असेल तर मला चालेल. मला नावं ठेवायची आहेत ना, ठेवा. मी पण मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते. चांगलं असेल वाईट असेल सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. त्यामुळे मी हसत हसत मुलींना हेही म्हणते कधी कधी, शिंकायचंही कसं हे मला विचारायचं शोमध्ये. कारण का लोक तुमच्याकडे येणार नाही आहेत पटकन. कौतुक झालं तर एक वेळ तुमचं होईल, वाईट असेल तर पहिले दिग्दर्शकावर जातं किंवा कोणी केलंय हे कोरिओग्राफ, असं का केलंय, हे पहिले होतं. कौतुक तुम्हाला इंडिव्हिज्युअल मिळणार. ओ तू द्रौपदी काय केलीस यार, तू अर्जुन काय साकारलास यार, हे होतं. तू वाईट केलं तर माझ्यावर येणार, विच इज फाईन. बट लेट एव्हरीथिंग बी करेक्ट. मी ओनली. असं नको करूया की अरे ह्यांनी सांगितलं म्हणून मी हे केलं यार. मला दुसऱ्याच्या नावावर खापरच फोडायचं नव्हतं. वाईट आहे ओके, वाईट तर वाईट आहे ओके, पण किंवा ही धाकधूक होती मला जो कृष्ण सांगायचा आहे तो लोकांना आवडेल की नाही. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ऑफेन्स खूप पटकन घेतात. एस्पेशली कृष्ण हा विषय, श्रीराम असे विषय खूप पटकन ऑफेन्स घेतात. आणि असे काही मला असं वाटतं की जरा बोल्ड होऊन काही गोष्टी मी केलेल्या आहेत शोमध्ये, की असं होऊ शकतं पटकन की असं कसं. टचवूड फॉर्च्युनेटली कोणालाही असं वाटलेलं नाही आहे आणि आय एम जस्ट हॅपी अबाउट दॅट. पण आय वॉज माझ्या डोक्यात असं होतं की जे काही असेल, जो कृष्ण मला दिसलाय तो मला तसाच्या तसा साकारायचा आहे. तुमच्या लेखी तो नसेल बरोबर, पण तो माझा कृष्ण आहे, मला असा कळला आहे कृष्ण. आणि पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्सेस असूच शकतात. अगदीच. पण संस्कृती समजा मी कृष्ण भक्त नाही आहे, समज असं, ठीक आहे. अंकिता कृष्ण भक्त नाही आहे, अंकिताने कधीच कृष्ण वाचला नाही आहे, बघितला नाही आहे, ऐकला नाही आहे. तिच्यासाठी कृष्ण हा एक देव आहे. पण जेव्हा ती बघते तिला आवडतो, ओके ठीक आहे. मग जेव्हा अशी व्यक्ती कार्यक्रमाला येते, ती जे बघते आणि ती जेव्हा क्रिटिसाइज करते की असं कसं दाखवलं, तेव्हाही तुझ्याकडे स्ट्रॉंग आन्सर आहे की तुम्ही वाचलाच नाही आहे. जर तुम्ही वाचाल तर तेव्हा म्हणजे तुम्हाला तेव्हा कळेल. कारण प्रत्येकाला देव वेगळा समजतो ना ग. अगदीच. आणि नाही ना, माझं म्हणणंच नाही आहे की देव तुमच्याकडे फिजिकल फॉर्ममध्ये असला पाहिजे. मूर्तीत नसतो देव, कलेत आहे ना आपल्या देव, कष्टात आहे ना आपल्या देव. आपण कृष्णाचं एक रूप आहे जे भाळतं लोकांना, की एक काळ्या सावळ्या रंगाचा मोरपीस घालणारा हा देव आहे आणि त्यांनी असं त्याचं जे युग आहे त्यांनी ते असं साकारलंय.
हे आपल्याला आवडतं. इव्हेंच्युअली काय आहे, देव म्हणजे आयडिया काय आहे बेसिकली? व्हॅल्यू एज्युकेशन ना. हो. धर्म राखायचा हेच सांगतायत ना सगळे. परशुरामांपासून किती कोणत्या कोणत्या महादेवापासून स्वामींपासनं काय सांगतायत? धर्म राखायचा आहे म्हणजे काय? चांगुलपणा राखायचा आहे ना जगातला, किंवा व्हॉट यू कॉल इट, ह्युमॅनिटी राखायची आहे ना बेसिकली. याच्यापेक्षा व्यतिरिक्त देव काय सांगतोय? चांगुलपणा माझ्यासाठी देवत्व आहे. माझे कष्ट हे देवत्व आहे. मी माझ्या कलेचे कला जोपासते, मी माझ्या कलेसाठी कष्ट करते, तिथे आहे माझा देव. म्हणून मला दर दिवशी कृष्णाला नमस्कार करायची गरजच नाहीये. हे झाले माझे विचार. हो. काही असतात की ज्यांना मूर्ती, त्यांचा एक विश्वास असतो, या गोष्टी केल्या की या गोष्टी होतात, अँड विच इज ॲब्सोल्युटली फाईन. पण याची मजाच अशी आहे की कृष्ण हा असा देव आहे की तुम्हाला तो त्याचे भक्त असायलाच हवे असे नाही आहे. माझा स्वतःचा मित्र जो एथेस्ट आहे, ज्याचा विश्वासच नाही, आणि तो मला खूप चिडवतो आणि या गोष्टींना की तुझा कृष्ण हो मस्त स्टोरीज आहेत, या छान स्टोरीज आहेत. यू जस्ट हॅव टू रिस्पेक्ट अन ओपिनियन. त्याचा नसेल विश्वास, नाही आहे त्याचा विश्वास, ग्रेट. माझा आहे का? हो माझा आहे. माझा आंधळा विश्वास नाही आहे देवावर. पण म्हणजे आंधळा ह्यानी म्हणते की ओ आता मी कृष्ण म्हणून विषय घेतलाय म्हणून हा सक्सेसफुलच होणार आहे शो. एक्झॅक्टली माय पॉइंट. नाही होणार सक्सेसफुल. तो कृष्ण तसा नसतो. म्हणजे कृष्ण घेतलाय आणि मी इतकी छान दिसणार आहे की हा सक्सेस नाही. माझा कष्टांवर अतिशय विश्वास आहे. टॅलेंट असू शकतं, ते जोपासायला लागतं. कष्टाळू माणूस हा टॅलेंटेड माणसाच्या पुढेही जाऊ शकतो कधी कधी, कारण तो कष्ट करतो ना तितके. सो तसा आंधळा विश्वास नाही आहे की मी काही नाही केलं, मी कृष्णाची रोज पूजा केली आणि मी त्याला नमस्कार केला तर तो मला शोज मिळवून देणार आहे. नाही देणार आहे तो मला शोज मिळवून. मला लोकांशी बोलावं लागणार आहे, मला डील करावं लागणार आहे, मला माझा शो विकावा लागणार आहे या सगळ्या दरम्यान. याच्यावर माझा विश्वास आहे. पण जेव्हा माझा हा एथिस्ट मित्र त्यांनी शो बघितला, त्याच्या डोळ्यात पाणी होतं इन दी एंड, आणि त्याला कृष्ण वगैरे काही का पाणी होतं, काहीतरी हिट झालं आपल्याला. कला असेल, ती एनर्जी असेल 2 तासाची, ती पण हिट होते ना कधी कधी. सो वी आर ऑलवेज अप फॉर क्रिटिसिझम. वी आर ऑलवेज. एक ताई होत्या, त्या आल्या शोच्या दरम्यान आणि त्यांनी सुरुवातच अशी केली की मला कृष्णाचा अत्यंत राग आहे. आणि माझे पटकन रिॲक्शन अरे का असं, म्हणजे माझी अशी रिॲक्शन का, काय झालं म्हणजे असं. तर त्या म्हणाल्या मला असं वाटतं की जर कुणी राजकारण या पृथ्वीवर आणलं असेल तर तो कृष्ण होता. म्हणलं 100% ॲब्सोल्युटली अग्री. तर म्हणलं म्हणून मला राग आहे कृष्णाचा. मी म्हणलं पण राजकारण कशासाठी आणलं हे महत्त्वाचं नाही आहे का? तर त्या म्हणाल्या हो. म्हणलं हा शो बघून मला जरा माझं मतपरिवर्तन झालं आहे त्याच्याविषयी, पण आता मी वाचेन थोडासा कृष्ण. तर मी म्हणलं सी, दिस इज इट. इट्स नॉट ऑलवेज ब्लॅक अँड व्हाईट ना, देर हॅज टू बी अ ग्रे एरिया, आणि कृष्ण इज द ग्रे एरिया. सो ही त्याची मजा आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, विश्वास असो नसो, जस्ट कम वॉच इट. एक्सपिरियन्स म्हणून हे करा ना. काय देवावर विश्वास असो नसो, चांगलं आणि वाईट तर कळतं आपल्याला व्यक्ती म्हणून. जर एखादं कुणीतरी सांगत असेल की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, याचा हा बोध तर घेऊ शकतो ना आपण. त्याच्यासाठी देवावर विश्वास असायची गोष्ट नाही आहे. तू इतकी सोपी गोष्ट आहे की तू स्वामींच्या मंदिरात जात असशील आणि तू स्वामींना बापरे स्वामी माझी प्रार्थना हे सगळं करत असशील, आणि तू बाहेर येऊन जर दुसऱ्या व्यक्तीशी तुचडेपणाने वागत असशील, नाही पावणार स्वामी. सिम्पल आहे, सिम्पल आहे. आणि याचा अर्थ असा नाही की आपण चुकाच नाही करायच्या. चुका करायच्या, चुका केल्याच पाहिजेत. इंटेंट मॅटर करतं ना. पण चुका कशासाठी केल्या? तसं तर मग काय कित्येक लोकांना यार अख्खे कौरव संपवले कृष्णाने. कशासाठी संपवले मॅटर करतं की नाही करत. आणि आपण असं म्हणूयात, आपण आता काय केलंय लोकांच्या मनात, मला असं वाटतं हिरोज अँड विलन्स असं झालंय ना, पांडव आणि कौरव. व्हॉट यू आर फॉरगेटिंग इज की द्रौपदी वस्त्रहरणाला पांडवांनी काही नव्हतं केलं. चुकले ना तिकडे.
सो एव्हरीबडी डिड द्या बिट. आणि एका मोठ्या पिक्चरमध्ये सगळे फक्त निमित्त मात्र होते. कृष्णाच्या लेखी काही गोष्टी घडायच्या होत्या आणि त्या लोकांना शिकवायच्या होत्या, लोकांना बोध द्यायचा होता. याचा अर्थ काय, तुम्ही असाल उच्च कोटीचे कुणीही, तुम्ही भीष्म पितामह असाल, पण जर चुकीचं होता ना, तुम्ही जर आवाज उठवत नाही आहात, तुम्ही तितकेच दोषी आहात. Correct. हे ॲप्लिकेबल युगानुयुग आहे. अगदीच. त्याच्यात कुठे आलाय देव आणि त्याच्यात कुठे आलाय काय. ॲज ह्युमन्स मला असं वाटतं वी शुड बी एबल टू नो व्हॉट इज रॉंग अँड राईट, व्हॉट इज इमॉरल मॉरल. कधी कधी पर्स्पेक्टिव्ह असेल यार, प्रत्येक वेळेला पर्स्पेक्टिव्ह नसतो. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो इट्स अ पर्स्पेक्टिव्ह, राईट ऑर रॉंग इज अ पर्स्पेक्टिव्ह. नो यार, कुणाशी वाईट वागणं, मुद्दामून कुणाला कसंही वागवणं, मुळात कुणाला कसंही वागवणं, तिकडनं सुरुवात करूयात, बाकीच्या गोष्टींवर जाऊच यात नको. आपण लोकांना कसं वागवतोय इथे येतं तुमचं राईट ऑर रॉंग ना. असं तुम्ही कसं म्हणू शकता इट्स अ पर्स्पेक्टिव्ह. नो, इट इज नॉट ऑलवेज. सो हे मला महत्त्वाचं वाटतं. सो याच्यात काहीच असं नाही आहे की मी कुठे ॲडव्होकेट करते की देवावर तुमचा असलाच पाहिजे. नसेल तुमचा विश्वास, इफ आर यू अ गुड पर्सन स्टील, ग्रेट, आय सी गॉड इन यू. मला भेटतात देव, मला भेटतो देव असा. ओ आय लाईक, मला असं माणूस, मला असं व्यक्ती बनायचं आहे. आंधळेपणावर माझं म्हणणं आहे कुणावरच विश्वास नसला पाहिजे. पण 100 लोक 100 विचार. काहींना कर्ण आवडतो, काहींना कृष्ण आवडतो. 2 प्रकारचे Yes, असतात yes, की absolutely. माझ्यासाठी कर्ण फार मला जवळचा आहे, तुला कृष्ण जवळचा आहे, म्हणून मला संस्कृतीचा राग येतोय का, तर नाही येते. दुसरी एक बाजू आहे संस्कृती या जगात की जिथे कृष्णाला फार कमर्शियल बनवलंय. करेक्ट. सोशल मीडियावर त्यांचे डॉल घेऊन जे रील्स व्हायरल होतात ते कधीतरी मला फार डिस्टर्बिंग वाटतात. म्हणजे मी पर्सनली कृष्ण भक्त आहे का, तर मी नाही आहे, पण जेव्हा माझ्या लव्ह लाईफमध्ये काही प्रॉब्लेम होतो तर मला फक्त कृष्ण आठवतो. ही मी आहे. पण मी जेव्हा असे रील बघते जिथे सलॉनमध्ये घेऊन जात आहेत, ट्रेनमध्ये घेऊन जात आहेत, फ्लाईटमध्ये त्या कृष्णासाठी सीट बुक करतायत, त्यांच्यासाठी स्वेटर शिवतायत, त्यांच्याशी बोलतायत, जस्ट बिकॉज इंस्टाग्रामवर व्हायरल होण्यासाठी किंवा रील बनवण्यासाठी. मला हे फार डिस्टर्बिंग वाटतं. कृष्ण भक्त म्हणून किंवा तू खूप तुझ्या आयुष्यात कृष्णाचं फार मोठं स्थान आहे, तुला हे रील्स किती डिस्टर्ब करतात किंवा तुझं याच्यावर काय मत आहे? इट इज आउटरेजस. आय एम सॉरी मी असं म्हणते, पण आय डोंट सपोर्ट इट. मला नाही असं, मला रिलेट नाही होत. मोर सो बिकॉज मे बी माझ्यावरचे संस्कार तसे आहेत. माझ्या आईवडिलांनी कधीच मला भक्ती कर कुठल्या देवाची कधीही सांगितलं नाही. हालाकी माझे वडील अत्यंत मोठे पांडुरंगाचे भक्त आहेत. खूप असे अभंग वगैरे पाठ आहेत त्यांना. आमच्याकडे स्वामींचं करतात. कधीही कोणीही दोघांपैकी आम्हा दोघा भावंडांना कधीही सांगितलं नाही गुरुवार पाळलाच पाहिजे, सोमवारी महादेवाचा वार असतो, नॉनव्हेज नाहीच खायचं, हे नाही कधीही सांगितलं नाही. तुम्ही भक्ती लादू नाही शकत यार कुणावर. आणि भक्तीला जर काय म्हणूया, जर ती भीतीत नाही येत असेल ना, मी जर ही प्रार्थना नाही केली तर देव मला असं करेल, ती भक्ती नाहीच आहे. कशी असेल? एक सिम्पल नाही आहे का? जर तुमचा असा विश्वास आहे मी देवामुळे आज इथे, देवाने मला क्रिएट केलाय. इफ ही इज द क्रिएटर ऑफ यू, तुम्ही असं काय देऊ शकणार आहेत त्याला? इतका मोठा तो आहे तर. करेक्ट. तुम्ही काहीच देऊ शकत नाही माणूस म्हणून, कारण त्यांनी तुम्हाला बनवलंय. त्याला तुमच्याकडनं काय अपेक्षा असेल? डू यू थिंक आपण खूप मोठं वाक्य आणि खूप जरा प्रॉबेबली कॉन्ट्रोवर्शियल असेल, पण असं मी म्हणते आहे, पण तुम्हाला असं वाटतंय की 21 नारळांचा प्रसाद चढवला तर देव खुश असतो तुमच्यावर? का तुम्ही असंख्य त्याचे हे केले, पैसे खर्च केले त्या देवावर, तो खुश असेल? ही आयडियाज कुठून येत आहेत आपल्याकडे? नाही. त्या एका गरजू माणसाला तू खाणं दिलं, त्याच्यात तुझं तिथे असतो देव, असा माझा विश्वास आहे. मी इतकं भरभरून बोलते कृष्णावर, तू कधीच बघणार नाही माझ्याकडे काही असं कृष्णमयी सगळं असं काय, कारण माझा विश्वास नाही आहे त्या गोष्टींवर. इफ आय वॉन्ट टू हॅव अ कन्व्हर्सेशन, मी आपल्या मधल्या ब्रेकमध्ये त्याच्याशी कन्व्हर्सेशन करू शकते, आणि जे होतंच माझ्याकडनं. आपण देव मला असं वाटतं एक एस्केप पण नाही आहे का, जे बिलिव्हर्स आहेत
की मी बाकीच्या माणसांकडनं तर अपेक्षा नाही करू शकत, तुझ्याकडनं तर करू शकते, माझ्याबरोबर का असं वाईट होतंय, हे आपण विचारायला कुणीतरी असतं ना, विच इज ग्रेट. पण तुम्ही असं, जसं तू म्हणाली, त्याचं कमर्शियलिझम करणार, तुम्ही दिखावा करणार, दिखाव्यात कसा असेल ते, आणि काय मिळतं यार, म्हणजे आपण कोणाच्या भावना नाही दुखवायच्या. कदाचित ते सगळं करून त्यांना वेगळं एक वेगळी फीलिंग असेल, त्यांना ते कनेक्शन असेल. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आणि माझ्यासाठी ते कधीच नसेल. कधी असं नाही होत का की अंकिता, की आज मी हातच नाही जोडले, असे कित्येक दिवस गेलेत हातच कित्येक. नाही जोडलेत, नाही. ओके, पण आज मी माझा रियाज केला, काहीतरी मी केलं ना ज्याच्यात देवत्व आहे, जे प्युअर आपण म्हणतो डिवाईन म्हणजे काय, इट्स अन एलिमेंट ना. कला ही सगळ्यात प्युअर, सो त्याच्यामध्ये डिव्हिनिटी आहे, ती मी जोपासते आहे. झाला ना, तर त्याच्यापर्यंत नमस्कार गेला असावा. आपल्याकडे कॉन्सेप्ट खूप मिक्स झाल्यात हो. गोष्टींच्या. देवाच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी करतो आणि बऱ्याच गोष्टी त्याच्या आपण म्हणतो ना ब्लँकेटच्या खाली घालून विकून टाकतो. मला नाही आवडत. आपण खूप असं म्हणतो की अरे असं कर यार, मग हे केलं तर पाप लागतं, किंवा तुम्ही, चुकत माझंही असेल का? ॲब्सोल्युटली चुकत असेल. असं होतं का की मी चिडली आहे खूप देवावर, खूप, कित्येकदा. एका पॉईंटला असं की मला विश्वासच नाही ठेवायचा, नाहीच आहेस तू, हेही झालंय. आणि रिसेंटली पण झालंय, मला बोलायचंच नाहीये, मला नाहीच विचार, मी काहीच करणार नाही इथून पुढे, हे नाहीच करणार आहे मी. होतं ना, बट देर आर वेज इन युअर लाईफ की जिथे ही विल अश्युअर यू दॅट देर इज समथिंग. आणि इट अगेन डझन, तुम्ही त्याला काहीही नाव द्या, तुम्ही त्याला युनिव्हर्स नाव द्या, तुम्ही त्याला एनर्जी नाव द्या, किंवा तुम्ही त्याला देव नाव द्या. व्हॉट मॅटर्स इज आर यू ऑन द राईट ट्रॅक, आणि तुम्ही कुणाला मुद्दामून जाऊन आउट ऑफ द वे जाऊन कुणाला त्रास देत नाही आहात. इफ यू आर नॉट बिंग द रिझन बिहाइंड समबडीज पेन. व्हेरी इम्पॉर्टंट, आत्ताच्या काळात खूप इम्पॉर्टंट. आणि अवघड आहे, खूपच अवघड आहे, पण करायला तर पाहिजे. सो दिस इज माय टेक. अँड नॉट नेसेसरीली प्रत्येकाला रिलेट होईल, पण माझ्यासाठी देव असा आहे. ओके. इतकं सगळं सांगितलं संस्कृती, पण मला खरंच हे विचारायचं आहे. तू सांगितलंस म्हणजे याचं उत्तर तू मला पार्ट्समध्ये दिलंयस, पण तरीही संस्कृतीसाठी प्रेम काय आहे? किंवा तिच्यासाठी आयुष्यात प्रेम म्हणजे काय? की पार्टनरपासून मिळणाऱ्या त्या भावना, किंवा माझ्यासाठी हा रेड फ्लॅग आहे, हा ग्रीन फ्लॅग आहे, काय? स्पेसिफिकली लाईफ पार्टनर. येस. माझ्या ना जरा प्रेमाविषयीच्या माझे विचार जरा आउटडेटेड या काळात म्हणावे लागतील. ओके. बट इट इज व्हॉट इट इज. म्हणजे आय एम नॉट अपॉलॉजेटिक फॉर इट. मी खूप आधी पण म्हणलेलं आहे, मला ते असं प्यार में जी जान लगा दी, हे प्रेम हवं आहे आयुष्यात. मी तर तसंच करणार, आणि त्याने पण माझ्यावर करावं डेफिनेटली. कारण प्रेम तसंच केलं गेलं पाहिजे. तुम्ही कंडिशन्स घालून नाही प्रेम करू शकत ना. नाही, आपण प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. काय आहे, आजकाल आजूबाजूची माणसं अशी असतात, तर तुम्ही कम्प्लिटली पूर्णपणे लोकांवर विश्वास नाही टाकू शकत. पण का? म्हणजे प्रेम होतं म्हणजे काय होतं? तो जो व्यक्ती असतो, तर त्या व्यक्तीवर प्रेम होणं म्हणजे काय, की तो जसा आहे त्याच्या चुकांबरोबर, त्याच्या चांगल्या गोष्टींबरोबर तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करता आणि त्या गोष्टींवर प्रेम करता, की त्याच्या चुकाही तुम्हाला जाऊ दे यार, हे भाग पडतं ना जेव्हा एखाद्या माणसाला, ते प्रेम असतं ना इव्हेंच्युअली. आणि काही जण म्हणतात की ते सुरुवातीचं असं इट्स स्टुपिड लव्ह, यू डोंट अंडरस्टँड. पण कधीतरी सगळ्यांच्या आयुष्यात प्रत्येकाला असं प्रेम म्हणजे जे दर्दवाला जे प्रेम असतं ते होतंच. तुम्ही आशिक होता एका हो. पॉइंटला, एक पॉइंट असतो हो. आयुष्यात, सगळे होतात, आणि त्याच्यामधनंही गेलं पाहिजे. का? कारण नॉट एक्झॅक्टली एव्हरी टाईम तुमचं समोरच्यावर 100% प्रेम असेल, त्याचं असेलच असं नसतं ना. आणि यू आर नॉट मेंट टू बी टुगेदर असंही असू शकतं. सो ते पूर्णत्वाला जातं असंही नाही आहे. तर रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅगपेक्षा मला असं वाटतं प्रेम हे 2 वे स्ट्रीट आहे, आणि ती तितकी बॅलन्स्ड आउटच झाली पाहिजे. बाकी सगळं नंतर येतं. मटिरियल, पैसा, सगळं नंतर येतं.
आणि मला जरी मान्य आहे की आपण अशा जगामध्ये राहतो जिथे मटेरियलचं खूप महत्त्व आहे. आत्ता पैसा महत्त्वाचा आहे. तुम्ही सेटल झालं पाहिजे. आयुष्य चांगलं झालं पाहिजे. इव्हेंच्युअली काय आहे की आपण प्रेमापोटीच सगळ्या गोष्टी करतो. सो त्याचा पहिला फाउंडेशन इज प्रेम. आपण कुणाहीसाठी कुठेही ॲडजस्ट व्हायची आपण नाही करणार. आपण मित्रांसाठीही नाही करत. आपण आई-वडिलांसाठी नाही करत. आपली आई कदाचित आपल्याला कधीतरी म्हणते, "अगं चल या लग्नाला आपण इकडे जाऊ." नाही करत तुम्ही, नाही जात. मला नाही यायचं, मला लोकांच्यात हे करतो ना, असं नाही होत की आपलं आईवर प्रेम नाही आहे. बट यू गेट द पॉइंट मला म्हणायचं काय. सो आणि टू बी ऑनेस्ट आई-वडीलच अशी माणसं असतात आपल्या आयुष्यात, ती आपल्यासाठी वाटेल ते करतात कोणत्याही पॉइंटला. ते प्रेम अनमॅच्ड आहे. ते पार्टनरकडनं पण मिळू शकत नाही. एक वेळ पार्टनर माझ्या मते कुठेतरी डगमगू शकतो. आई-वडील नाहीच डगमगू शकत. आणि हे ह्या दरम्यान तर मला खूपच त्याची जाणीव व्हायला लागली आहे. सो मोर दॅन द रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग, आय फील इट्स लाईक सपोर्टिव्ह असलाच पाहिजे यार पार्टनर. कम वॉट मे. तुमचं लग्न करतोय किंवा एकमेकांबरोबर आहोत, ही डील नसू शकते. यू कॅन ट्रीट इट लाईक अ डील. इट्स नॉट अ डील. आपण तू या गोष्टी सांभाळायच्या, मी या गोष्टी अनसेड पाहिजे ते. अनसेड पाहिजे ते. आणि मला पर्सनली विचारशील तर मला खूप इमोशनली डिपेंडंट होण्याची सवय आहे समोरच्यावर. मी खूप इमोशनली स्वतःला खूप वीक समजते. म्हणजे लेट्स फेस इट, आहे तर आहे. एखादी व्यक्ती मला खूप आवडायला लागली, मग माझे मित्र असतील, माझी मैत्रीण असेल, काहीही असेल, मी आहारी जाते. माझी सवय आहे ती. झोकून देऊन करायचा. त्याचा त्रास प्रचंड, प्रचंड होतो. पण मला दुसरं कधी असं मध्यंतरी मध्ये काहीतरी करायचं हे मला माहितीच नाही आहे. सो एखाद्यावर आपण म्हणतो ना, जीव ओवाळून टाकायचा एखाद्यावर, तसं प्रेम मला करायचं आहे. असं प्रेम मी केलेलं आहे. काही लोकांचं माझ्यावरही झालेलं आहे. ते पण मी अनुभवलं आहे. तेही त्रासदायकच असतं. पण माझा जो पार्टनर असेल त्याला कळलं पाहिजे की मी आहारी जाते. इमोशनली डिपेंडेंट होण्याची गरज आहे. इमोशनली सपोर्ट पाहिजेच पाहिजे मला. मला मटेरियल गोष्टींचा काडी मात्र सपोर्ट नको आहे. ते करायला मी सक्षम आहे. तेच करत आली आहे मी इतके वर्ष. त्यामुळे मला मटेरियल गोष्टींचा फरक नाही पडत. आय डोंट honestly care how big of a diamond you're going to give me or how big of a Mercedes you're going to give me. Are you going to give me? Great, best आहे. वाह, क्या बात आहे. व्हेरी प्राऊड ऑफ यू. त्या मर्सिडीजमध्ये तू नसशील माझ्याबरोबर फिरायला, त्या मर्सिडीजचं अजिबात कौतुक राहणार नाही मला. रिक्षात बसू, रिक्षात फिरू, तू आहेस ना. सिम्पल. दॅट इज ऑल वॉट मॅटर्स टू मी. अतिशयोक्ती वाटणार हे लोकांना. हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी असतात करायला. हे मी केलं आहे. इट मॅटर्स टू मी. प्लेस डझंट मॅटर टू मी. नथिंग मॅटर्स टू मी. हो, याचा अर्थ असा नाही की मी तुला मला स्वतःला कॅज्युअली घेण्याची मुभा आहे तुला. आपण रिक्षामधनं जाऊ शकतोय म्हणून तू कायमचा मला रिक्षातनं नाही फिरवू शकत ना. कारण मी मर्सिडीज घेऊ शकते माझ्यासाठी. करेक्ट. सो तू आयदर मर्सिडीज आण, नाही तर तू त्याच्या पुढची गाडी आण. पण मी रिक्षा अफोर्ड करू शकते, तर तू ॲटलिस्ट रिक्षापर्यंत आलाच पाहिजेस. कारण का दॅट इज बॅलन्सिंग आउट. माझ्यासाठी माझा जो नवरा नको, पार्टनर म्हणूयात, जो असेल, ही नीड्स टू इन्स्पायर मी. की मला त्याच्याकडे बघून असं वाटलं पाहिजे, भाई साब याच्यासारखं काय पॅशनेटली करतो. आणि हे कोण किती हँडसम दिसतं आणि कोण किती हे याच्या परे आहे. करेक्ट. एकमेकांच्या आवडीनिवडीपेक्षाही एकमेकांच्या मनाची जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि टू नॉट गिव्ह अप ऑन इच अदर यार. इट कांट गेट टू लाईक आता आमचं पटत नाही आहे, सो वी जस्ट टूक अ डिवोर्स 6 महिन्यांमध्ये. व्हॉट इज दॅट? व्हॉट द हेल इज दॅट? तुम्ही कसं काय करताय हे? मला कळतच नाही. मी माझ्या मम्मीला त्या दिवशीच म्हटलं, 1 मिनिट, आपण शांततेत घेतोय, मी टाईम घेतेय, मी या गोष्टींचा विचारच करत नाही आहे. बिकॉज आय नो माझ्या डिक्शनरीमध्ये डिवोर्स हा शब्दच नाही आहे. नसेलच कधी आयुष्यात. आय डोंट बिलीव्ह ओनली इन द कॉन्सेप्ट. मला एका व्यक्तीबरोबर म्हातारं व्हायचं आहे. आय वॉन्ट बी. इट इज एक्स्ट्रीमली सरियल. आत्ताच्या दुनियेत असं तुला वाटत असेल, बापरे स्वप्नाळू विचार येते. पण माझं प्रेम मला असं हवं आहे. इट इज व्हेरी पर्सनल टू मी. असू यू डोंट नो इफ आय एम गोइंग टू गेट दॅट, बट
मला असं प्रेम करायचं, मला हे करायचं आहे. गेटिंग ओल्ड टुगेदर, ग्रोईंग ओल्ड टुगेदर इज व्हॉट इट इज. म्हणजे माझी कॉन्सेप्ट ती आहे प्रेमाची. आय डोंट बिलीव्ह इन स्विचिंग थिंग्स. आणि हे प्रेम म्हणजे ते प्रेम आहे यार. यू हॅव टू बी कन्झ्युम्ड बाय इट. किती छान, किती त्याच्यात मस्त. मजा आहे. अगदीच. इतका सगळा इंटरव्ह्यू झाला, आपण 1.5-2 तास गप्पा मारतोय. मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे आणि मला असं वाटतं तो फार इम्पॉर्टंट आहे आणि तो मला आत्ता पडला जेव्हा मी तुझ्याशी बोलते. संस्कृती, जेव्हा जेव्हा मी कलाकारांचे इंटरव्ह्यू घेते, ते जे स्वामींचा रोल करतात किंवा महाराजांचा रोल करतात किंवा कृष्णाचा रोल करतात, आपल्या इथे काय होतं माहिती आहे का, स्वामी अच्छा, तर ते महाराजांचा रोल करतात ना, मग त्यांना सगळ्या आपण महाराजांच्याच भूमिका देतो. आपण त्यांना वेगळ्या भूमिकेत इमॅजिनच करत नाही. आता एखाद्या कलाकाराने स्वामींची भूमिका केली तर पूर्ण बघण्याचा दृष्टिकोन असतो ना त्या कलाकाराकडे, की नाही हा देवच आहे, यांनी काही वेगळं नाही करायला पाहिजे. खूप आत्ताचं एक्झाम्पल म्हणजे रितेश देशमुख यांनी फार वेगवेगळे चित्रपट केले, पण जेव्हा लोकांनी त्यांना महाराजांच्या भूमिकेत पाहिलं तेव्हा लोकांनी ते ॲक्सेप्ट नाही केलं. काही लोकांनी, काही लोकांना ते आवडलं, काही लोक म्हणाले की नाही, रितेश देशमुख महाराज नाहीच शोभत आहे, कारण का त्यांनी आधी फार वेगवेगळे हाऊसफुल, मस्ती या टाईपचे चित्रपट केले. आता जेव्हा संस्कृतीकडे मी बघते तेव्हा संस्कृती कृष्ण साकारते. त्याचे 100 प्रयोग होतील, 1000 प्रयोग होतील. या दरम्यान संस्कृतीला कोणतेही चित्रपट येण्याची थोडी भीती आहे का, की नाही आता मी या प्रकारचे चित्रपट कसे करू किंवा ह्या भूमिका मी कशा करू, असं कधीही माइंडमध्ये आलं? डेफिनेटली आलं. कारण अशा कमेंट्स पण यायला लागल्या हळूहळू, की आमच्यासाठी तू कृष्णच आहे आणि आम्हाला तुला. बट आय मेक शुअर की कृष्ण जरी म्हणलात तुम्ही, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल फॉर व्हॉट इज हॅपनिंग. पण संस्कृती व्यक्ती वेगळी आहे. संस्कृती कधीच कृष्ण होऊ शकत नाही. संस्कृती साकारू शकते, प्रयत्न तर करते. किंवा लेट्स से जर आपण मी माझ्या एखाद्या चित्रपटात वॅम्प असेल तर मी वॅम्प नाही आहे ऑब्व्हियसली. ॲटलिस्ट मी प्रयत्न करते, मी वॅम्प नाही आहे. सो इट्स नॉट लॉजिकल तुम्ही कॅरेक्टर्स असोशिएट करताय त्या व्यक्तींना. कोण शोभतंय नाही शोभतंय पर्स्पेक्टिव्ह आहे, आवड निवड आहे, असूच शकतं. अगदीच. वाय नॉट. पण त्यांनी कृष्ण साकारलाय, तुम्ही असंच केलं पाहिजे, हे जरा चुकीचं आहे. चुकीचं अशा आहे नाही, कारण काय होतं त्याचा ना, आपल्याकडे काय होतं, एखादी जर भूमिका आवडली ना कोणाची, तर त्याचा तोटा थोडासा होतो आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी येते. एस्पेशली महाराज वगैरे साकारले तर इतके अमेझिंग साकारले की नाही, मग तुम्ही असं मनमोकळेपणाने हसू पण शकत नाही पब्लिकमध्ये, की असं थोडी ना महाराज असणार. पण ती भूमिका साकारली ना, त्या कलाकाराचं किती कौतुक, की त्यांनी इतकी वठवली तुमच्या मनावर की आम्ही त्यांना बघू शकत नाहीये. पण शेवटी इट ऑल कम्स डाऊन टू द फॅक्ट दॅट इट वॉज अ कॅरेक्टर. इट्स अ कॅरेक्टर. या व्यक्ती जिवंत नाही आहेत. कोणी महाराज साकारले म्हणून ते महाराज नाही होऊ शकत. महाराज एका कॅरेक्टरपर्यंत मर्यादित आहेत का, असं तुम्हाला वाटतं? जे महाराज असतील, आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं काहीसा एक 5% अंश आपण रिक्रिएट करू शकतोय ना. अगदीच. हो. कोणी महाराज होऊ शकतं का? कृष्ण, स्वामी समर्थ, अंश आपण थोडासा हलका टच करतो, त्यातही तो तुम्हाला आवडतो. म्हणजे ती व्यक्ती, तो देव किती मोठा असेल. सो तुम्ही माणसांमध्ये त्यांना ते हे करून, मर्यादित करून तुम्ही अपमान करताय त्या व्यक्तीचा ना. कसं काय असे जर इतके सोपे असते आपले छत्रपती किंवा कृष्ण, तर मग तर सगळ्यांनीच साकारले असते आणि तितक्याच कमालीचे साकारले असते. आपण म्हणतो ना की नाही बाबा, या ॲक्टरला, या ॲक्ट्रेसला नाही जमलं हे साकारणं, चॉईस आहे, नाही जमलं. म्हणजे का, की ते तुम्हाला हिट नाही झालेलं, इट्स बिकॉज ती व्यक्ती, ते व्यक्तिमत्व, तो देव तितका मोठा आहे. सो आपण एका माणसाला, एका ॲक्टरला त्याच्यात तुम्ही मर्यादित का करताय त्या कॉन्सेप्टला?
जसा कृष्ण एक कॉन्सेप्ट आहे आपण म्हणूयात किंवा एक हे आहे, तसं छत्रपती पण एक कॉन्सेप्ट आहे. इमोशन आहेत ते आपले. ते काय असं अम, एक एक माणूस, एक व्यक्ती होऊन गेली आपल्या इतिहासात आणि इतकी कारकीर्द केली. नाही. त्या व्यक्तीने जे केलंय ते डिवाइन आहे, ते अगदीच. सरियल आहे, ते गॉडली आहे. ते कुणीही करू शकत नाही. अँड दिस अप्लाइज टू एव्हरीबडी. जस्ट आपण ज्या व्यक्तिरेखांविषयी बोलतोय. सो मलाही असं वाटलं आणि मला अजूनही असं वाटतं की असं होतं. बट आय मेक शुअर की अम, कसं का होय ना, थोडंसं मी पोर्ट्रे करते की आय हॅव अ डिफरंट लाईफ हम्म. ऑल्सो. हम्म. मी अशीही दिसते. ॲक्च्युली मी अशी दिसते. हा मेकअप आहे. जर तुम्हाला असं वाटतं त्या पेहरावात ही सुंदर दिसते, तर ते भरतनाट्यमच्या मेकअपची ती जादू आहे किंवा ते तुमचा नजरिया आहे. पण अदरवाईज संस्कृती अशी दिसते. मे बी अशी तुम्हाला आवडणार नाही. पर्स्पेक्टिव्ह आहे अँड इट इज ओके. अगदीच. ओपिनियन आहेत आपले. हो. इट्स फाईन. पण एखाद्या बिचाऱ्या कलाकाराला ते असं म्हणणं की आता आम्ही तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यात ॲक्सेप्टच करू शकत नाही. इट्स हे मी ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी सांगते. इट्स रॉंग. आणि जर तुम्ही त्यांना टाईपकास्ट करत असाल, इट इज द वर्स्ट. कारण मला असं वाटतं ॲज अ एकदा दोनदा ठीक आहे की आम्हाला तुम्हीच हवे आहात. कारण तुमच्या इतकं कोणी केलंच नाही आहे. तुमचं तितकं प्रभुत्व आहे कोणत्याही ह्याच्यावर. ग्रेट. पण मग नंतर जसं मला असं वाटतं ना, जे होत जातं, आय थिंक ॲज अन इंडस्ट्री आपली जबाबदारी आहे की तुम्ही त्या माणसाला वेगळ्या लाईटमध्ये इमॅजिन करा ना. ते तुमचं कर्तृत्व आणि तुमचं ते स्पेशालिटी ठरते किंवा तुमचा तो गुण ठरतो की अशी दिसणारी व्यक्ती मी तिला असं दाखवलं आहे. सो इट गोज हँड इन हँड. ते एका ह्याची जबाबदारी नाही आहे. कारण का कलाकार आहे, त्याला शेवटी काम आलं की तो काम करणार आहे. आज इट्स सो सिम्पल. म्हणजे तू आहेस ओपन, म्हणजे तुला आता चित्रपट आले की तू करू शकतेस. हो, डेफिनेटली. या दरम्यान ॲक्च्युली मला जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो, मला खूप चित्रपट आले त्यावेळेस आणि त्या सगळ्यांना नाही म्हणावं लागलं. ऑल्सो बिकॉज इतके एक्साइटिंग पण नव्हते. आणि म्हणजे मला असं त्याच्यात काहीसं असं एंगेजिंग नाही वाटलं. आणि जर मी चित्रपटाला वेळ दिला असता तर मला रिहर्सल करायला अजिबातच वेळ मिळाला नसता. आमचा लॉन्च डिसेंबरमध्ये होता. सो ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान खूप विचारणा झाली होती. पण मी एका फिल्म मेकरला स्पष्टपणे सांगितलं होतं की देर इज नथिंग फॉर मी. तर त्याला ते कौतुकास्पद वाटलं होतं की थँक गॉड तू नाही म्हणतेस काही गोष्टींना. सो इट्स लाईक या आता ज्याच्यात आपलं Great. मन नाही रमत. ग्रेट. अगदीच. सो अगदीच. असं काहीच नाही आहे. सो आत्ता पण एका चित्रपटाची विचारणा झाली. एक चित्रपट ऑलरेडी आहे, तयार आहे. देऊळ बंद आत्ता जस्ट रिलीज झाला. सो असं काहीच नाही आहे. उलट या गोष्टीची मदतच होते. अगदीच. हो. सो अगदीच. आणि हाच माझा शेवटचा प्रश्न आहे की 50व्या प्रयोगापर्यंत संभवामी युगे युगेला तू कुठे पाहतेस? म्हणजे तुझा पहिला शो आउट ऑफ इंडिया जर लोकांनी पाहिलाय, तर जेव्हा 50वा प्रयोग लागेल, डिरेक्टेड बाय संस्कृती बालगुडे, आणि 50वा प्रयोग, कारण का आपल्या इंडस्ट्रीमध्ये 50 प्रयोग होणं हे खूप मानाचं मानलं जातं. म्हणजे ते प्रेक्षकांना आवडतंय. त्या 50व्या प्रयोगाला तू तुझ्या या कार्यक्रमाला कुठे बघतेस? काय स्वप्न आहे की इथपर्यंत जावं बाबा? खरं सांगायचं तर मला 50वा प्रयोग देशाच्या बाहेर करायचा आहे. म्हणजे असा की जसा याचा लॉन्च दुबईत झाला, तसा 50वा प्रयोग इथे झाला, बाहेर झाला. आणि म्हणजे असं काही नाही, असं नाही म्हणायचं आहे मला की इथे प्रॉब्लेम आहे करायला. ॲब्सोल्युटली नॉट. पण तो कसा व्हावा याच्याही पेक्षा तो व्हावा याच्यावर माझा भर आहे. आणि आत्ता जसा शो चालू आहे ते बघता कदाचित होईल सुद्धा. कारण कित्येक लोकांनी आम्हाला सांगितलं की याचं हिंदी व्हर्जन करा. कृष्णाला भाषा नाही आहे आणि जरी नसली तरी तुम्ही हिंदी करा. ज्याचं काम ऑलरेडी चालू आहे. जेव्हा मी कॉन्सेप्ट पण माझ्या डोक्यात आली होती तेव्हासुद्धा माझ्या डोक्यात आलं होतं की मल्टीलिंग्वल करायचा हा शो. तर आणि बिचारे काही जण प्रेक्षकच आहेत की जे स्वतःहून म्हणतात की याचे 100 नाही, याचे 1000 प्रयोग होतील. तुम्ही फक्त चालू ठेवा हे.
सो लोकांचे गुड विशेस आहेत संभवामी युगे युगेला. आमचीही विलपार आहेच आहेत, पण लोकांची जास्त आहे विलपार. सो असे तरी प्लॅन्स आहेत आणि ठीक आहे, म्हणजे मी आत्ता हे बोलून दाखवलं की 50वा प्रयोग मला देशाच्या बाहेर करायचा आहे, तर हे कुठेतरी मी मॅनिफेस्ट केलं आहे. अगदीच सो अगदीच. आणि मी नेहमी म्हणते तथास्तु, कारण का वास्तू Yes. नेहमी तथास्तु म्हणत म्हणते. असते. आणि खूप मोठं बोलायचं, कारण का ते होतं. आणि 1 वर्षभरात तू जे मॅनिफेस्ट केलंय ते आता घडतंय. प्रयोगानंतर एक वेगळी संस्कृती तू स्वतःच अनुभवशील आणि तू स्वतःच प्रेक्षकांसमोर उभी राहशील. आणि एक फार मोठं आहे. म्हणजे मला फार कमी लोकं आवडतात ज्यांच्या चेहऱ्यावर सबटायटल्स दिसतात. संस्कृती इज वन ऑफ देम. तिला त्या मनात त्या चेहऱ्यावर सगळे सबटायटल्स मला दिसतात. तर मला अशी लोकं फार आवडतात, की मी त्यांना बघून सांगू शकते की हिला कंटाळा, ओके सबटायटल्स. तर ही लोकं फार छान असतात आणि ती फार पुढे जातात. पण मला संस्कृती एका गोष्टीची तुझी फार भीती वाटते, कारण का तू कमी याला कधीच सेटल नाही होतेस आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मला अशा लोकांना मी थोडंसं मला प्रोटेक्ट करावंसं वाटतं, कारण का ते कधीच कमी याला सेटल नाही होत. तुला ती गोष्ट तशी पाहिजे तर ती तशीच पाहिजे. अशी लोकं माझ्या आजूबाजूला असेल तर मला असं वाटतं की थांबा, यांना थोडं प्रोटेक्ट करून ठेवा, कारण का ते कधीच कमी याला सेटल नाही होत. त्यांची स्वप्न खूप मोठी असतात आणि मग ती नाही ही झाली ना, तर ती माणसं फार खचतात. लवकर खचण्याचे चान्सेस त्या लोकांचे जास्त असतात, कारण का त्यांची स्वप्न खूप मोठी असतात. त्यांना माहिती आहे की मला पिवळा रंग, तर मला पिवळाच रंग हवा आहे. करेक्ट. ते क्रीम कलरला सेटल नाही होत. सो तू त्या लोकांपैकी आहेस, म्हणून तू स्वतःला जरा जास्त प्रोटेक्ट कर, कारण का आय एम ट्राईंग. कारण का हे जे तू म्हणलीस ते खचतात, हे अगदीच खरं आहे. मला एक डोस लागतो माझ्या फ्रेंड्सकडनं, माझ्या मम्मीकडनं. एवढं काय, ठीक आहे चिल. पण मी जसं म्हटलं ना, खरंच म्हणजे इट इज युअर जॉब इज व्हॉट इट इज, असं मला एक लक्षात आलेलं आहे. द वर्ल्ड इज नॉट गोइंग टू चेंज. यू माइट एज वेल लर्न टू डील विथ इट. अगदीच. त्रास प्रत्येकाचा करून नाही घेऊ शकत तुम्ही. आणि आपण ही अपेक्षा नाही करत की मी जर चांगली वागते तर समोरच्याने चांगलंच वागितलं पाहिजे. ही अपेक्षाच ठेवू शकत नाही तुम्ही. ॲक्च्युली मला कळत नाही आहे का, कारण हे बेसिक आहे. म्हणजे आपण एकमेकांचं भलं नाही केलं तर एकमेकांचं वाईट तर नाही बघितलं पाहिजे, हे बेसिक आहे. पण आजकाल तसं नाही आहे. तर त्यामुळे जरा या स्वभावाचा कुठेतरी हे पण होतो त्याचा. इट्स नॉट ऑलवेज ग्रेट आणि नोबडी लुक्स ॲट यू दॅट वे. एक्झॅक्टली. असं वाटतं शी इज डिफिकल्ट टू डील विथ, की हा काय व्हॉट इज दिस बिंग स्टबन, वाय यू बिंग सो स्टबन अबाउट इट. थोडंसं ॲडजस्ट कर. का पण ॲडजस्ट करायचं? परफेक्शन पाहिजे, म्हणजे अँड इट कम्स विथ एव्हरीथिंग. परफेक्शनपेक्षा इफ दिस इज व्हॉट वी बिलीव्ड इन, हे असंच झालं पाहिजे. त्याचा ते लोकांना आवडून ना आवडू, पण झालं तर असं पाहिजे ना आपल्या याच्यासारखं. सो या असं आहे, पण यू कॅन्ट चेंज इट. म्हणजे असं हे बदलू नाही शकत, हा स्वभाव आहे. अगदीच. आणि असतात अशी माणसं, फक्त त्यांनी स्वतःला जरा जास्त सांभाळून ठेवावं, इतकंच माझं म्हणणं आहे. की असतात, त्यात काहीच वाईट नाही आहे आणि ते खूप छान आहेत, कारण का फार परफेक्शनिस्ट आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, जे कधीच सेटल डाऊन नाही झाले आणि जे आज फार वेगळ्या लेवलला आहेत. आणि नंतर काही लोकांना सवय होते, ते तुमच्याकडे कधीच त्या दर्जाचं काम नाही घेऊन येत, कारण का त्यांना माहिती आहे की या व्यक्तीला हे काम नाही आवडणार आहे. आणि ती ग्रोथ ना, ती स्लो असते, पण ती स्टेडी असते. आणि ती स्टेडी असली पाहिजे, कारण डिस्ट्रॅक्शन्स खूप येतात या दरम्यान. आणि मला ॲक्च्युली माझ्या स्वतःवरनं असं वाटतं की हे शहाणपण आत्ता आलं आहे अंकिता, आधी नसतं यंगर इयर्समध्ये. ते वॉट एव्हर इज हॅपनिंग युअर गोईंग विथ द फ्लो. ओके, वाहवत जातो, हे छान वाटतं, ते छान वाटतं, सगळं करूयात. थोड्या वर्षांनंतर कळायला लागतं की सगळं करण्याची गरजच नाही आहे. जे सगळे आत्ता म्हणतात ना, आपण इंस्टाग्रामवर बघतो, सगळीकडे बघतो, सेईंग नो इज सो मच इम्पॉर्टंट दॅन सेईंग येस. अँड दॅट इज समथिंग आय हॅव लर्न्ड. आय एम ट्राईंग टू लर्न मोर. सेटल लेसपेक्षा जिथे तुमचं मन खुश होत आहे ना, क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. ते मिळतं आहे ना, ओके. जर अगदीच क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन नाही आहे, मॉनिटरी सॅटिस्फॅक्शन मिळतं आहे का, तेही महत्त्वाचं आहे. असं असलं पाहिजे. जर काहीच मिळत नाही आहे, इट्स नो पॉईंट. पण माझ्यासाठी हायेस्ट लेवलवरच क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन. अगदीच. आनंदात गोष्टी झाल्या पाहिजे, आनंद वाटला पाहिजे सगळं करताना. आणि व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की
पूर्वीचं खोडून काढता आलं पाहिजे नवीन कामाने. तर मी आधी संस्कृतीचे इंटरव्ह्यू घ्यायचे तेव्हा संस्कृतीची उत्तर देण्याची पद्धत ही फार वेगळी असायची आणि आता या वर्षभरात ती इतकी चेंज झाली की तिच्याकडे मी ती जो पॉज आलाय, ठहराव आलाय, तो फार छान आहे. कदाचित तो या कार्यक्रमामुळे असेल किंवा या ॲब्सोल्युटली. जर्नीमुळे असेल आणि तो फार सुंदर आहे. म्हणजे प्रश्नांची उत्तरं देताना जो पॉज आहे, तुला माहिती आहे तुला आता काय बोलायचं आहे, तुला माहिती आहे तुला काय रिॲक्ट व्हायचं आहे, सबटायटल जाणार नाही आहेत, शेवटपर्यंत जाणार नाहीत कारण का ते जन्मजात आहेत, पण तरीही तू फार ट्राय करते आणि फार सुंदर आहे हे सगळं. आणि संस्कृती खरंच मनापासून शुभेच्छा, कारण का तू जे काही करतेस ते फार सुंदर आहे. भले आज 100 लोकांपैकी 20 लोकांनी तुझा प्रयोग बघितलाय, पण हळूहळू जेव्हा तोच आकडा 80वर जाईल तेव्हा कदाचित हा शो अगदीच मोठा होईल आणि जे मॅनिफेस्ट तू केलंस ते कदाचित अजून ते 80 लोक करतील कारण का त्यांनाही हा शो पुढच्या 80 लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. सो थँक्यू सो मच तू आज इथे आलीस. आणि मला फक्त इतकं सांगायचं आहे, फार थकायला होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. स्वतःची काळजी घे हो, थँक्यू. आणि जेव्हा 100वा प्रयोग असेल तर आय होप हा एक इंटरव्ह्यू होईल, अजून एक होईल येस. आणि तेव्हा कदाचित आम्ही परदेशात असू कारण का आमचा 100वा प्रयोग आउट ऑफ इंडिया होणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.